सकाळी मी इकॉलॉजीच्या नोट्स टाकल्यात, बरोबर. त्या नोट्स तुम्हाला सेकंड बुकलेट मध्ये ऑलरेडी प्रिंटेड असणार आहेत, पण आता हा तुमचा जो पिरियड आहे तो वाया जाऊ नये म्हणून आम्ही पीडीएफ शेअर केलेले आहे. इट्स अप टू यू की प्रिंट काढायची का पीडीएफच ठेवायचं. ओके, पण आम्ही त्या बुकलेट मध्ये ऑलरेडी इन्क्लूड केलेले आहेत. आता इकॉलॉजीचा सिलेबस जो आहे, ज्यांनी जुने असतील त्यांनी ऑलरेडी 21-22 ला शिकलेला असाल, किंवा ह्याच्यातला जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे आपण प्रिलिम्सला एन्व्हायरमेंट मध्ये शिकलोय, राज्यसेवा प्रिलिम्स जस्ट तुम्ही देऊन आता आलाय तो, बरोबर. आता तोच आपल्याला थोडं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न शिकायचा आहे. पण आता ऑब्जेक्टिव्ह असो किंवा डिस्क्रिप्टिव्ह, सगळ्यात मेन काय असतं, तुम्हाला ती कॉन्सेप्ट माहित पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कशासाठी माहित पाहिजे, जर ट्विस्ट केलं तर आपल्याला आन्सर म्हणजे पर्यायापर्यंत जाता येण्यासाठी. आणि डिस्क्रिप्टिव्हला कशाला पाहिजे, तो एक कीवर्ड जरी तुम्हाला लक्षात राहिला तर त्या कीवर्ड वरती तुम्हाला 2-3 लाईन मध्ये इलॅबोरेट करता यावं म्हणून. ओके, सो कन्सेप्ट कुठलीही एक्झाम असो तुम्हाला कन्सेप्ट लागणारच आहे. त्यामुळे इथं आपण कन्सेप्ट शिकणारच आहोत. जे युपीएससी मेंबर्स असतील मेन्स दिलेले, किंवा प्रिलिमचा एन्व्हायरमेंटचा ज्यांचा अभ्यास खूप छान आहे, त्यांना थोडं रिपिटेशन वाटेल कन्सेप्च्युअल पार्ट, पण आपल्याला त्या थ्रू जावं लागेल. आम्ही असं कन्सिडर करतोय की आम्ही इथं जे शिकवणार आहोत ते तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय, बरोबर. खास करून नवीन जे विद्यार्थी आहेत, कोरोनामध्ये 2 वर्ष गेलेत किंवा नसते गेले तरी काही खूप शिकला असता असं वाटतं, पण दॅट वॉज अ गुड रिझन की त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे शैक्षणिक सगळ्यांचं. सो आपण एकदम बेसिक लेवल पासूनच घेणार आहोत. अगेन हे सगळं करताना आमच्या डोक्यात टाइम टेबल पण आहे की आपल्याला 4 महिन्यातच संपवायचं आहे. सो डोंट वरी. ओके, ज्यांना वाटतंय की बाबा आहे झालेलं आहे, सो थोडं फास्ट आपण तुम्ही ऑनलाईन जे आहेत त्यांना जर वाटलं तर नंतर तुम्ही फास्ट बघू शकता. सो स्टार्ट करूया ग्रीन हाऊस इफेक्ट. आता ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, ग्रीन हाऊस का म्हणतात, ऍग्रिकल्चर स्टुडंटना सगळ्यांना माहित असेल की ग्रीन हाऊस म्हणजे पॉली हाऊस वगैरे वगैरे. आता ग्रीन हाऊसचा डिफरन्स, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊस आपण हॉर्टिकल्चरला बघू, पण साधारण तुम्हाला स्ट्रक्चर माहित आहे ग्रीन हाऊस काय असतं. ग्रीन हाऊस आपण कशासाठी कन्स्ट्रक्ट करतो ऍग्रिकल्चर मध्ये, टेम्परेचर काय करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी. आणखीन फक्त टेम्परेचर. कुठले 2 क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत जे क्रॉप प्रोडक्शनला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, किंवा एखाद्या लोकेशनचं व्हेजिटेशन टाइप ठरवतं. हा, पण क्लायमेटचे व्हेरिएबल्स कुठले, जसं एक टेम्परेचर मान्य झालं, हा ह्युमिडिटी म्हणजे रेनफॉल पण म्हणू शकता तुम्ही, पण अल्टिमेटली ह्युमिडिटी कन्सिडर केलं जातं. ओके, सो ग्रीन हाऊस मध्ये आपण दोन्ही मेंटेन करतो. आता ग्रीन हाऊस समजा तुम्ही लेह लडाख मध्ये राहताय, किंवा आपली आता आर्मी जिथं मोठा बेस आहे तिथं नॉर्मल ऍग्रिकल्चर क्रॉप प्रोडक्शन होऊ शकत नाही. बराचसा पार्ट बर्फाच्छादित असतो, किंवा इव्हन उन्हाळ्यात सुद्धा टेम्परेचर बिलो 10 डिग्री सेल्सिअस असेल मोस्ट ऑफ द ठिकाणी. अशा ठिकाणी ऍग्रिकल्चर प्रोडक्शन तुम्ही करू शकत नाही. मग इथं लो हाईटचे टनेल्स बांधले जातात व्हेजिटेबल प्रोडक्शनसाठी. का केले जातात, आपण इथून ट्रान्सपोर्ट करू शकतो, तिथे एवढं हे करायची काय गरज आहे लेह लडाख मध्ये प्रोडक्शनसाठी, टेक्नॉलॉजी वापरायची. कसली कॉस्ट वाढेल, लॉजिस्टिकची कॉस्ट वाढते. इथं तुम्हाला पेट्रोल 100 रुपयाला मिळत असेल तर लेह लडाखला तुम्हाला कॅरी करायला गव्हर्नमेंटला 1000 रुपये खर्च करावे लागतात, म्हणजे नॉर्मल रोडवेजने. तुम्ही फ्लाईटने तर नेऊ शकत नाही एवढी हेवी, बरोबर, आणखीन खर्च वाढेल. सो ऍग्रिकल्चर व्हेजिटेबल्स ह्या गोष्टीमध्ये पण तसंच आहे, तिथं प्रोडक्शन केलेलं परवडतं. त्यामुळं असं म्हटलं जातं की आपली कंट्री डायव्हर्स आहे, सगळ्या प्रकारचे क्लायमेट आपल्या कंट्रीजमध्ये आहेत. सो पॉली हाऊस प्रोटेक्टेड कल्टिवेशनची गरज काय, तर अशा लोकेशनला गरज आहे कारण लॉजिस्टिक परवडत नाही. बॅक टू अवर टॉपिक, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. ग्रीन हाऊस टर्म का आली, किंवा क्लायमेट चेंज मध्ये ग्रीन हाऊस का वापरलं, तर ऍग्रिकल्चरच्या कंटेक्स्ट मध्ये वापरलं. आपण ऍग्रिकल्चर मध्ये हे जे ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्ट करतोय, ओके, तर ह्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन राहतंय. खूप गरम झालं की इकडून आपण व्हेंटिलेशन थोडं ऑन करतो, म्हणजे पडदे असतील रोलर आहे तो वरती फिरवतो आणि टेम्परेचर मेंटेन होत आहे. सो बाहेरच्या ह्याच्यापेक्षा टेम्परेचर जास्त असणार आहे, बरोबर. हे जास्त का असतं,
ही प्लास्टिक फिल्म आहे, त्यातून उष्णता आत येते, सनरेज आत येतात, आत आल्यानंतर आतलं वातावरण तापणार आहे, जमीन तापणार आहे, जमीन तापल्यानंतर ते रिरेडिएशन करणार आहे, जमीन उष्णता सोडणार आहे. आता ही सोडलेली उष्णता त्या प्लास्टिक फिल्म मधून बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही ऑब्झर्व केलंय, उन्हाळ्यात तुम्ही खूप हे जॅकेट घातलं एकदम, ओके, किंवा एकदम तुम्ही एन्क्लोज्ड असाल, पावसाळ्यात पण बघा रेनकोट घातल्यानंतर पण आत ओलं होतं, घाम हे होतं का, कारण आपली बॉडी पण हीट सोडत असते, ते तिथल्या तिथंच ट्रॅप होते, बाहेर पडत नाही. सो ही कॉन्सेप्ट लार्जर स्केलला अर्थच्या सिस्टीमला वापरली जाते. अर्थला जी येणारी सनरेज आहेत, हे मोस्टली सनरेज कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात? शॉर्ट वेव्स. लक्षात ठेवा, हे शॉर्ट वेव्स असतात जे इझिली वातावरणाला पेनिट्रेट करू शकतात किंवा ह्या ग्रीन हाऊस मध्ये या प्लास्टिक फिल्म मधून आत येऊ शकतात. पण ज्यावेळी या रेज मुळे जे टेम्परेचर वाढणार आहे आणि टेम्परेचर वाढल्यानंतर रेडिएशन सोडणार आहे, कुठलीही बॉडी बघितलं, इव्हन आपण सुद्धा रेडिएशन सोडतो. कधी कुठली हॉलिवूडचे मूवीज वगैरे बघितला असाल, किंवा तो हा पिक्चर होता ना, उरी पिक्चर होता, सर्जिकल स्ट्राईक, त्यामध्ये नाईट विजन गॉगल होते, असं रेड रेड दिसायचं. ते का दिसतं? समोरचा सजीव आहे, बरोबर, तर त्याच्या बॉडीतून हीट निघत असते. ते हीट इन्फ्रारेड हे जे आहे ते कॅप्चर करण्याचं ते डिव्हाइस असतं, बरोबर. सो कुठलीही नॉर्मल बॉडी हीट इमिट करत असते. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कॉन्सेप्ट ऐकलंय? फिजिक्स मध्ये जस्ट प्रिलिम झालेलं आहे, सायन्स मायनस किती 273 त्या टेम्परेचरला, दॅट इज हायपोथेटिकल टेम्परेचर, अजून तरी तिथपर्यंत कोणी जात नाही, तर त्या बॉडीला काही इमिट होणार नाही. त्याच्या पुढे सगळ्या अगदी 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ जरी असेल तर तो हीट इमिट करत असणार आहे. पण आपल्या लॉजिकनं आपलं टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे आपण ते कम्पॅरेटिव्हली कन्सिडर करत नाही. सो बॅक टू टॉपिक, ज्यावेळी एखादी बॉडी रिरेडिएशन करते हीटमुळे, त्यावेळी ती कंपल्सरी लॉंग वेव्ह रेडिएशन सोडते. ओके, तर ह्या प्लास्टिक फिल्म असतील किंवा अर्धचं जे ऍटमॉस्फेरिक लेअर आहे, त्यातून हे जमीन तापल्यानंतर किंवा समुद्राचं पाणी तापल्यानंतर जे रिरेडिएशन होणार आहे ते लॉंग वेव्हच्या स्वरूपात असणार आहे. जे ऍटमॉस्फिअर आहे ते बाहेर सोडत नाही, ऍटमॉस्फिअर मध्ये ऍब्सॉर्ब होणार, ऍटमॉस्फिअर पुन्हा जमिनीकडे सोडणार, मग तिथल्या तिथं हीट ट्रॅप होते. लक्षात आलं? त्यामुळे पृथ्वीचं तापमान मेंटेन होतं. जर हे नसतं, ऍटमॉस्फिअर मध्ये असे काही गॅसेस नसते जे हे लॉंग वेव्ह रेडिएशन थांबवून ठेवले असते, तर येणारं प्रत्येक रेडिएशन पुन्हा आकाशात रिफ्लेक्ट झालं असतं आणि अर्थ विल बी अ कोल्ड डेझर्ट. ओके, सो ग्रीन हाऊस इफेक्ट ही जी कॉन्सेप्ट आहे ही आपल्या लिव्हिंगच्या दृष्टीनं किंवा जे काय बायोडायव्हर्सिटी डेव्हलप झाले, तर ही ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे डेव्हलप झाली. पृथ्वीचं ऑन एन ऍव्हरेज टेम्परेचर 14 to 15 डिग्री सेल्सिअस आहे. सो ग्रीन हाऊस इफेक्ट ही ऍट सच काय बॅड कॉन्सेप्ट नाही, लक्षात घ्या. ओके, लक्षात आला? तर इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सनचं रेडिएशन आहे, त्यातलं जे व्हिजिबल रेडिएशन म्हणतो किंवा अल्ट्राव्हायोलेट म्हणतो, हे शॉर्ट वेव्ह टाईप मध्ये असतं, जे इझिली पेनिट्रेट करतं ऍटमॉस्फेरिक लेअरला किंवा इथं ग्रीन हाऊसच्या प्लास्टिक फिल्मला. आणि जे री रेडिएशन होतं ते लॉंग वेव्ह रेडिएशन असतं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. ओके, सो सोलर रेडिएशन ते ऍब्सॉर्ब केलं जाईल जमिनीकडून किंवा प्लांट कडून, त्यानंतर रिरेडिएट केलं जाईल. आता हे रिरेडिएट केलेलं तिथल्या तिथं ट्रॅप होईल, त्यामुळे हीटचं रिटेन्शन होईल. लक्षात आलं? ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये काय डाऊट आहे? आहे का काही डाऊट? समजलं? आता हे जे समजलं ते आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे, सिंपल. व्हॉट इज ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी असा प्रश्न येऊ शकतो. हे पीडीएफ मध्ये डेफिनेशन आहे, त्यामुळे लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, ही नॅचरल प्रोसेस आहे, ही काय आताच घडते आपल्यामुळे असं नाही आहे. सो इट इज अ नॅचरल प्रोसेस वेअर सर्टन गॅसेस, आता कुठले कुठले गॅसेस आहेत आपण बघू. इथं फक्त डेफिनेशन मध्ये तुम्ही सर्टन गॅसेस म्हणू शकता किंवा सर्टन गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साइड असं म्हणू शकता. इन अर्थ ॲटमॉस्फिअर ट्रॅप्स हीट प्रिव्हेंटिंग इट फ्रॉम एस्केपिंग इनटू द स्पेस, देअरबाय वॉर्मिंग द प्लॅनेट. आता ही जशी डेफिनेशन आहे तशीच रट्टा मारण्याची गरज नाही, तुमच्या ओन लँग्वेज मध्ये लिहू शकता. फक्त काही कीवर्ड्स इथं असले पाहिजेत. जसं ही नॅचरल प्रोसेस आहे, हा एक कीवर्ड आहे, तो तुमच्या वाक्यात आला पाहिजे. त्यानंतर
सर्टन गॅसेस इन अर्थ ॲटमॉस्फिअर हे एक आलं पाहिजे, आणि हीट ट्रॅप होते त्याच्यामुळं अर्थचं किंवा प्लॅनेटचं वॉर्मिंग होते. एवढे 4 कीवर्ड्स फक्त पाहिजेत. बाकी तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये लिहा. तुम्ही जर प्रयत्न केला की नोट्स मध्ये जसं दिलेलं आहे तसंच पाठ करायचं, तर तुमची एनर्जी नको तिथं डायव्हर्ट होईल. गरजेचं नाही. समोरचा पेपर चेक करणारा काय ऑब्झर्व करेल की यांना हे बेसिक गोष्टी माहित आहेत का की ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये ऍक्च्युली काय आहे. सो तेवढे 3-4 कीवर्ड्स आले आणि तुमच्या भाषेत लिहिला तरी चालू शकतं. कुठलाही पेपर असो, लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतोय, खूप असं एकदम असं जसं आता मराठी तुम्ही लिटरेचर कुणाला वाचन आवडीचं असेल तर विसे खांडेकर त्यांचं कादंबऱ्या किंवा हे वाचताना कशी अशी लँग्वेज असते, ययाती वगैरे वाचला असाल, किंवा इंग्रजी लिटरेचर वाचायचं असेल तर शेक्सपियरचं एखादं हॅमलेट वगैरे वाचताना काही असे टिपिकल वर्ड्स असतात आपल्यासारख्या कॉमन माणसाच्या अंडरस्टँडिंगच्या बाहेरचं, बरोबर. तर अशा फ्लॉवरी लँग्वेज मध्ये लिहायची गरज नाही. हे एक मार्केटिंग स्टाईल आहे. मी तुम्हाला असं काहीतरी फ्लॉवरी लँग्वेज मध्ये सांगितलं की वाव काय सरांचं अंडरस्टँडिंग आहे, बरोबर. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की मी ज्यावेळी युपीएससीच्या क्लासेसला होतो, जिओग्राफीचा क्लास लावला होता आणि इंडियन मान्सून आम्ही शिकत होतो. तर सरांनी त्यावेळी डिक्टेशन देण्याची पद्धत होती. आता मोस्टली तुम्हाला सगळं प्रिंटेड रेडीमेड मिळतं, अजून पण युपीएससीला आहे ती बऱ्यापैकी पद्धत, डिक्टेट केलं जातं. तर मग इंडियन मान्सूनची डेफिनेशन आम्हाला सांगितली होती आणि आम्ही 2-3 दिवस ते पाठ करायचा प्रयत्न करत होतो आणि मग ते शेवटपर्यंत नाहीच झाले. इट इज अँड दिस टाईप मध्ये. ओके. त्यावेळी 2 ऑप्शनल होते. माझा पबॅड आणि जिओग्राफी पहिल्या अटेम्प्टला होता, नंतर मी ऍग्रिकल्चरला शिफ्ट झालो. तर पबॅड जिओग्राफी त्यावेळी प्रिलिम्सला पण होता, म्हणजे हे खूप मागचं सांगतो मी, 2010चा अटेम्प्ट सांगतोय मी. तिथं प्रिलिमला पण एक ऑप्शनल घ्यावा लागायचा आणि जीएस पेपर असायचं, त्यानंतर मेन्सला 2 ऑप्शनल असायचे. तर प्रिलिमला जिओग्राफी होती त्यामुळे स्ट्रॉंग होतं माझं, त्यामुळे मी थोडं इग्नोर केलं होतं. पबॅडचा अभ्यास चालू होता आणि जिओग्राफीचा क्लास आधीच केला होता. सो एक्झामला 1-1.5-2 महिनेच राहिले, पहिलाच अटेम्प्ट होता, त्यामुळे अभ्यास मागं पुढे व्हायचा. मी पबॅडच करायचो शेवटपर्यंत आणि मला टेन्शन यायला लागलं. तर माझेच एक सिनियर होते जे नॉनस्टॉप 3-4 वर्ष ऑल इंडिया जिओग्राफीमध्ये फर्स्ट यायचे, सगळ्यात हायेस्ट स्कोर असायचा. मग मी त्यांच्याकडे गेलो, सर आता काय करू 1.5 महिन्यात वगैरे. तर सगळ्यात पहिला त्यांनी मला हे सांगितलं होतं, म्हणजे मी नोट्स वगैरे दाखवल्या, मी जिओग्राफीचं रायटिंग केलेलं वगैरे दाखवलं त्यांना. मग ते हसले, ते म्हटले हे फक्त मार्केटिंग असतं, म्हटलं तुला जे समजतं ते सिंपल लँग्वेज मध्ये लिही. ओके. मग त्यावेळी 60 मार्करला क्वेश्चन असायचे, एक प्रश्न युपीएससीला 60 मार्काला असायचा, ज्याचा आन्सर 13-14 पानात लिहावं लागायचं. ओके. मग त्यांनी काही ट्रिक्स मला सांगितले होते. समजा आता इंडियन जिओग्राफीवरती क्वेश्चन्स आहेत जिथं तुम्ही काही प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला मॅप्स काढायला संधी आहे. ओके. समजा इंडियन मायनिंग रिसोर्सेस वरती क्वेश्चन असेल तर तुम्हाला दाखवता येईल इंडिया मॅप काढून, इथं प्लॅट्यू आहे, इथं हा विदर्भचा पोर्शन आहे, इथं हे मायनिंग मिळतं, बरोबर. महाराष्ट्र स्पेसिफिक रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये बॉक्साईटचं मायनिंग आहे, तर तुम्हाला इंडिया मॅपवरती ते दाखवता येईल किंवा नद्या दाखवता येईल वगैरे. तर त्यांनी मला मग ट्रिक सांगितली होती, तू एकच काम करायचं, एक सेपरेट बुक घाल ज्याच्यामध्ये तुला सगळ्या डायग्राम्स काढता येतील. हे तुम्हीही करायचं आहे. एक सेपरेट बुक फक्त तुम्हाला कुठल्याही आन्सरच्या बाबतीमध्ये तुम्हाला जसं प्रेझेंटेशन करता येईल. काल जसं रणजित सरांनी दाखवलं होतं, एक सिंपल प्रोसेस. फॅक्टर्स अफेक्टिंग क्वेश्चन आहे, इथं तुम्ही ते जे काय असेल ते लिहिला. समजा आता फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन असं आहे, तर मग टेम्परेचर, ह्युमिडिटी, सॉइल असे हे फॅक्टर्स आहेत. तर एक सिंपल रिप्रेझेंटेशन झालं, बरोबर. असं मग जिथं जिथं तुम्हाला डायग्राम्स काढता येईल, म्हणजे मी त्या सरांचं सांगतोय जिओग्राफीचं उदाहरण, तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू इंडियाचा मॅप 10 सेकंदात काढायची प्रॅक्टिस कर, 10 सेकंदात. आणि मी केली आणि ते झालं पण 10-12 सेकंदात व्हायचं. मग याच्यामुळे व्हायचं काय की आता इतकं हातात बसलेलं आहे की असं इंडियाचा मॅप तुम्ही काढला, आता ह्याला खूप वर्ष झालं, तुम्ही म्हणाला असा पेपर लिहिला काय ओके. आता नॉर्थ इंडिया मी काढलं तर पटकन तुम्ही गंगोत्री रिव्हर अशी गंगा दाखवला, बरोबर. ही यमुना आहे, इकडून थोडी गंगा अशी दाखवला, इकडं समजा घग्गर नदी आहे, तर तुम्ही इथून सिंधू आहे. हे पूर्ण इंडियाचा पूर्ण मॅप काढायला 10 सेकंद आणि हे डिटेल्स दाखवायला एक 10-15 सेकंद. 25 सेकंदामध्ये तुमच्या 7-8 लाईन ऑक्युपाय केल्या गेल्या आणि तुम्हाला जे 7-8 लाईन मध्ये सांगायचं होतं तुम्ही तिथं सांगून पण गेला, बरोबर. ज्यावेळी एक 15-20 पेपर तो तपासत असतो, सगळीकडे टेक्स्टच असतात आणि तुमचा पेपर अचानक एक्झामिनरच्या समोर येतो,
आता तुम्ही एक्झामिनर म्हणून विचार करा, पेपर चेकिंग किती एक्झॉस्टिंग काम आहे, पूर्ण फोकस लागेल, प्रत्येक शब्दांशब्द आपल्याला बघावं लागेल. अशा केसमध्ये ते वाचण्याऐवजी कोणतर मला पिक्चर दाखवत आहे आणि ते नुसतं बघून अरे हे याला माहित आहे, हे याला माहित आहे, तर मी सगळ्यांना 6 देत असेल तर तुम्हाला 8 तरी मिनिमम देऊ शकतो. बरोबर. असं प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही अर्धा, 1, 1.5, 2 मार्कांनी जरी पुढे असाल तर ओव्हरऑल पिक्चर बघा. तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 20 क्वेश्चन सोडवायचे आहेत, काही 23 असतील इकडे तिकडे, पण एक एक्झाम्पल देतोय. ओके. तर प्रत्येकात 1 मार्काचा ऍडव्हान्टेज, पण एका पेपरमध्ये 20 मार्काचा ऍडव्हान्टेज. लक्षात येत आहे. जसं ऑब्जेक्टिव्ह मध्ये सगळ्यांचा अभ्यास सेम असतो, पण त्या एक्झाम मध्ये कुठला अटेम्प्ट तुम्ही घेताय आणि कुठला तुम्हाला कळतं की हे कुणालाच येणार नाही, आपण सोडून देऊ नये, इतर निगेटिव्ह मध्ये जाऊ, किंवा हे आपल्याला इलिमिनेट करता येते, आपण इतर रिस्क घेऊ. ह्या टॅक्टिक्स वरती एक्झाम एमसीक्यूचा आपण टॉपर मध्ये जात होतो कॅटेगरी, अदरवाईज अभ्यास सेमच असणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रात जो टॉपर आलाय तो आणि त्याच्या खालचा एक 50वी रँक असलेला मुलगा, त्यांच्या अभ्यासात काय फरक असेल? अभ्यासात म्हणतोय मी. एक्झाम प्रेशर हँडल करणं, एक्झाम क्वेश्चन कुठला अटेम्प्ट करायचा, कुठला स्किप करायचा, किंवा इलिमिनेशननी आन्सर माहित नसताना आन्सर कसं काढायचं, ही टेक्निक वेगळी. मी अभ्यास म्हणतोय, अभ्यासात काही फरक नसतो. तसं एका लेवल नंतर तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्याकडे एखाद्या प्रश्नासाठी जे पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये काही फरक नसणार आहे. मग इथं काय डिफरन्शिएट करेल यादीच्या बाहेर आणि यादीच्या मध्ये असणं? एकतर पहिली गोष्ट, जसं तुम्हाला मागं सांगितलंय, तुमचा पेपर कव्हर झाला का, सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेत का. भले थोडं मोडकं तोडकं लिहिलं असेल, 10 पैकी 2-3 तरी पडणार आहेत तुम्हाला अटेम्प्ट केला असेल तर पहिली प्रायोरिटी ती की सगळे क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजे. त्यात ती अगदी सुरुवातीपासून तुमचा स्पीड चांगला पाहिजे. आणि दुसरं, मग त्यात सोडवताना असं काही तुम्ही थोडं वेगळं केलेलं आहे का, ज्याच्यामुळं त्या 5-6 पेपर नंतर असा एक तुमचा पेपर येईल की एक्झामिनरला भारी वाटेल. लक्षात आलं? तर एक सेपरेट नोटबुक टाकायची. आता लगेच टाका असं माझं म्हणणं नाही, 1 महिना गेला तरी चालेल. तुम्हाला सिलेबस आणि अभ्यास काय करायचा याचा आवाक येऊन दे. पण ज्यावेळी तुम्ही अभ्यास करायला लागाल त्यावेळी एक सेपरेट नोटबुक टाका. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रश्नाबाबतीत जे जे वाटेल, हे मी असं करू शकतो किंवा इथं ही डायग्राम टाकता येईल, बरोबर, ते तुम्ही टाकायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये पुन्हा एक कॉन्सेप्ट आहे, नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट आणि एनहान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके. म्हणजे जस्ट विचारला तर तुम्हाला ह्या दोन्हीचा फक्त डिफरन्स माहित असावा. नॅचरल म्हणजे काय? आतापर्यंत आपण जे शिकलो की वातावरणात काही गॅसेस आहेत, जसं कार्बन डायऑक्साईड आहे, जो शॉर्ट वेव्ह रेडिएशन पास होऊ देतो, पण पृथ्वीकडून येणारे लॉंग वेव्ह रेडिएशन ट्रॅप करतो. बरोबर. तर ती नॅचरल प्रोसेस आहे, त्याला आपण नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो. आता काही कारणाने ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे, किंवा त्याला आपण अँथ्रोपोजेनिक म्हणतो, वर्ड माहित असून दे, युपीएससी वाल्यांना माहित असेल, अँथ्रोपोलॉजी टॉपिक आहे. काय म्हणतो आपण त्याला मराठीत? अँथ्रोपोलॉजीला मानव वंशशास्त्र, बरोबर ना? म्हणजे ह्युमन हिस्ट्रीची आपण स्टडी करतो. सो अँथ्रोपोचा अर्थच ह्युमन रिलेटेड. सो अँथ्रोपोजेनेटिक फॅक्टर्स किंवा अँथ्रोपोजेनेटिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे ह्युमन इंड्युस्ड आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करतोय. आता तुम्ही बाईकने आला असाल, बरोबर, किंवा बसने आला असाल, त्यासाठी काहीतरी आपण इंधन जाळलेलं आहे, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड गेलेला आहे. हे आपण आपल्या ऍक्टिव्हिटीमुळं कार्बन डायऑक्साईड हवेत सोडतोय. आपण फॉरेस्ट कट करतोय, त्यातली लाकडं जाळतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय, बरोबर. दॅट इज अँथ्रोपोजेनिक, म्हणजे आपल्यामुळे होतं. त्याला आपण एनहान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो. प्रॉब्लेमॅटिक काय आहे? ग्रीन हाऊस हे प्रॉब्लेमॅटिक नाही, एनहान्स्ड ग्रीन हाऊस इफेक्ट हे प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण त्या ग्रीन हाऊस इफेक्ट करणारे जे गॅसेस आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ऍटमॉस्फिअर मध्ये वाढलेलं आहे. लक्षात आलं? ही फक्त कॉन्सेप्ट विचारण्याची शक्यता कमी आहे, पण अगदीच विचारलं तर तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असेल तर तुम्ही लिहू शकता. ओके. ऑनलाईन ठीक आहे, समजतंय? उल्हास, मी तुम्हाला आन्सर रायटिंगचं सेपरेट हे घेतोय. जाता जाता तुम्हाला पहिला डे आहे तर मी सांगतोय की लॉंग टर्म मध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे. रायटिंग प्रॅक्टिस साठी सेपरेटली राहुल सर क्लास घेणार आहेत. ओके. किंवा आधीमध्ये आम्ही हा सेशन असे सेशन घेणार आहोत. तर आता कुठले कुठले गॅसेस आहेत ज्याच्यामुळं ग्रीन हाऊस इफेक्ट होतो किंवा हीट ट्रॅप केली जाते.
तर सगळ्यात पहिला आहे वॉटर वेपर. त्याला आपण क्लाउडच्या फॉर्मॅटिंग मध्ये पण म्हणू शकतो. कधी ऑब्झर्व केलंय, एखाद्या दुपारी तुम्हाला खूप उकडत असतं आणि त्यावेळी मग तुम्ही घरी असाल तर आई किंवा वडील म्हणतात आज संध्याकाळी बहुतेक पाऊस पडेल. ऑब्झर्व केलंय, सगळं ढगाळलेलं वातावरण असतं किंवा पूर्ण असा काळोखा नसतो, पण तुम्हाला क्लिअर स्काय दिसत नाही आणि खूप उकडतं. उन्हाळ्यात अशी परिस्थिती बऱ्यापैकी होते. हे का होतं? त्या क्लाउड मधून तुम्हाला सनलाइट जरी दिसत नसेल तरी वेव्हज येत असतात, शॉर्ट वेव्हज खाली येत असतात. त्याने पृथ्वी जी तापलेली असते त्यातलं जे लॉंग वेव्ह जात असतं, ज्यावेळी क्लाउड जास्त कव्हर असतो त्यावेळी अजिबातच हीट बाहेर जाऊ देत नाही आणि मग हीट तिथंच राहिल्यामुळं आपल्याला उकडायला चालू होतं, बरोबर. आणि त्या दिवशी संध्याकाळी हमखास पाऊस पडतो. सो सगळ्यात मेजर फॅक्टर जो आहे ग्रीन हाऊस इफेक्टचा तो वॉटर वेपर आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये जवळजवळ 2% याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन वाईज कुठला ग्रीन हाऊस गॅस असेल तर तो वॉटर वेपर आहे. पण वॉटर वेपर हा अनादी कालापासून आहे. समुद्राची निर्मिती झाली, पाण्याची वाफ होत राहिली, पुन्हा पाऊस पडायला लागला. ओके, सो ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्ही अगदी काही डेझर्ट सोडून दिले जिथं ह्युमिडिटी कमी असते, म्हणजे आर्द्रता कमी असते, म्हणजेच वॉटर वेपर हवेत कमी असतं, तेवढं सोडलं तर ऍटलिस्ट सगळीकडे आर्द्रता जास्त आहे. समुद्राच्या किनारी जास्त दिसेल. कोकणात त्यामुळे उकडतं आपल्याला. उन्हाळ्यात आपण कंटिन्युअस घामा लागतात, बरोबर, कारण आपण समुद्राजवळ राहतोय, तिथंच इव्हॅपोरेशन होत असतं, त्यामुळे आजूबाजूला ह्युमिडिटी जास्त असते. सो दिस इज नॅचरल ग्रीन हाऊस गॅस. ओके, हा आपण आपल्या ऍक्टिव्हिटीमुळे तयार झालाय का? आपण गाडीत फ्युएल जाळलं म्हणून त्यातनं वॉटर वेपर बाहेर पडतात का? नाही, पुढे जाऊन पडतील ज्यावेळी हायड्रोजनचे हे येतील, बरोबर, ऑक्सिडेशन होऊन डायरेक्ट पाणी बाहेर पडेल, म्हणजे ते वेपर फॉर्म मध्ये पडेल किंवा लिक्विड फॉर्म मध्ये पडेल. पण ते सोडून द्या. आता तरी सध्या आपण कुठल्याही प्रकारे वॉटर वेपरच्या प्रोडक्शनला इंड्युस्ड नाही, डायरेक्टली. इनडायरेक्टली मी तुम्हाला सांगतो. इनडायरेक्टली कसं? या बाकीच्या गॅसेसमुळं ऍटमॉस्फिअर वॉर्मिंग होतंय, ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलेलं आहे, हीट जास्त ट्रॅप व्हायला लागलेली आहे. आता हीट जास्त ट्रॅप होत असेल तर काय होणार? पाण्याचं इव्हॅपोरेशन पण जास्त होईल. लक्षात येत आहे? आतापर्यंत ऑन अन ऍव्हरेज समजा पृथ्वीचं टेम्परेचर 14 डिग्री सेल्सिअस आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे जर 15 डिग्री सेल्सिअस झालं तर पृथ्वीवरती जेवढा काय समुद्र आहे किंवा लेक्स आहे त्यातल्या पाण्याचं इव्हॅपोरेशन वाढणार ना, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपरचं प्रमाण वाढेल. हे असं इनडायरेक्टली आपण रिस्पॉन्सिबल आहे, डायरेक्टली नाही. ओके, दुसरं महत्वाचं येतो आपल्या एक्झामच्या दृष्टीने पण महत्वाचं, कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड का महत्वाचा आहे? फोटोसिंथेसिस. ओके, हा, फोटोसिंथेसिस मध्ये आपण कार्बन डायऑक्साईड घेतो आणि काय सोडतो? कुठली पण प्रोसेस, एकच मिनिट मी बोर्ड घेतो तुम्हाला सांगायला. म्हणजे आपली जी सन आहे दॅट इज प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी. जसे पृथ्वीवरती स्लोली इव्हॉल्युशन होत आलं, सुरुवातीला मायक्रो ऑर्गॅनिझम होते, नंतर प्लांट डेव्हलप झाले वगैरे वगैरे. खूप मागे जागायला नको, आपण प्लांट वरती येऊ. ओके, प्लांट काय करतात? सनलाइट घेणार, वातावरणातला CO2 घेतील, जमिनीतून पाणी घेतील आणि त्याच्यापासून काय तयार करणार? काय तयार करणार? फोटोसिंथेसिस मध्ये एंड प्रोडक्ट काय? कार्बोहायड्रेट. मग हे कार्बोहायड्रेट मधला C जो आहे तो कुठून आलेला आहे? कार्बन डायऑक्साईडचा आलेला आहे. म्हणजेच वातावरणात जो काय कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, जो ग्रीन हाऊस गॅस आहे, तो प्लांट शोषून घेतला प्लांटने. ओके, सनलाइटच्या साहाय्याने फोटोसिंथेसिस झालं आणि हा कार्बन आता ट्रॅप झाला कार्बोहायड्रेटच्या रूपाने. मग या कार्बोहायड्रेट म्हणजेच काय? हे
झाडाचं स्टेम असेल, लिव्ज असतील, जो बायोमास आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. मग आता वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला आणि तो स्टोअर फॉर्मॅटमध्ये झाला. ओके. कधी काळी काय झालं, पृथ्वीवरती उलटापालट झाल्या, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, जमीन वर खाली झाली, हा सगळा फॉरेस्टेड एरिया होता, तो जमिनीखाली गाडला गेला. ओके. मग जो कार्बन ह्या झाडांनी साठवून ठेवला होता तो जमिनीखाली गेला. आता स्लोली प्रेशर वाढलं, ह्याच्यातून सगळ्या इम्प्युरिटीज इकडे तिकडे गेल्या आणि प्युअर कार्बन राहिला. बरोबर. आता कार्बन कशाचा सोर्स आहे, म्हणजे कार्बन जर सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर आपण ते कोळसा म्हणून वापरतो, कोल म्हणून वापरतो. बरोबर. जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर काय वापरतो, क्रूड ऑइल. आणि ते जर जमिनीखाली गॅस फॉर्म मध्ये दिसेल तर ते नॅचरल गॅस. मग हे काय आहे, कधीतरी अनादी कालावधीपासून ट्रॅप केलेला कार्बन आहे, जमिनीखाली इतकी दिवस होता. आता ही काय प्रक्रिया एका वर्षात घडलेली नाही, कोट्यावधी वर्षापासून हे अशा पद्धतीने फॉरेस्ट अॅनिमल मरतायत, ते जमिनीखाली गाडले जात आहेत, वरती लेअर येतोय आणि ते जमिनीखालीच तो कार्बन स्टोअर झालेला आहे. मग 1715 ला काय झालं, जगामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, औद्योगिक क्रांती झाली. बरोबर. इंग्लंडमध्ये टेक्सटाईल मिल वगैरे चालू झाल्या, स्टीम इंजिन्स आले, त्यामुळे मोबिलिटी वाढली. मग त्यासाठी एनर्जी सोर्स शोधायला लागला. मग त्यावेळी कोळसा वापरला जाऊ लागला. कोळसा खूप अनादी कालावधीपासून आपण वापरतोय, पण लार्ज स्केलवरती आपण औद्योगिक क्रांतीमध्ये वापरायला चालू केलं. हे जे सगळं आहे, क्रूड ऑइल, कोल आणि नॅचरल गॅस, ह्याला आपण काय म्हणतो, फॉसिल फ्युएल. जीवाश्म इंधन. फॉसिलचा अर्थ लक्षात आला, डायनासोरचे असे सांगाडे चित्र सापडते असं केलेलं. बरोबर. त्या काळातला तसा पक्षी होता, त्याला पंख होते वगैरे. जीवाश्म म्हणजे काय, ते जे कार्बोनेशियस बॉडीचे छाप दगडावरती पडलेला आहे ना. मग हे कार्बन म्हणजे कुठला तरी, आता आपण पेट्रोल वापरतो म्हणजे काय, कुठल्या तरी अॅनिमलची बॉडी डिकम्पोज झाली किंवा प्लांटचं डिकम्पोजिशन झालेला प्युअर कार्बन आहे. मग इतकी वर्ष तो स्टोअर केलेला, जिथं कोट्यावधी वर्ष ते स्टोअर होत राहिले, ते मागच्या आपण ह्या 250 वर्षात सगळं उकरून काढतोय आणि वापरायला चालू केलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये हा कार्बन ज्यावेळी आपण जाळतोय, कुठली ज्वलनाची प्रक्रिया म्हणजे काय आहे, ऑक्सिडेशन. बरोबर. ऑक्सिजन शिवाय आग लागू शकत नाही. आपण केलं इम्प्लिमेंट, अशी मेणबत्ती घेतली, त्याला वाटी ठेवली काचेची, लगे बंद झाली, कारण त्याला ऑक्सिजन नाही मिळाला. शाळेला कोरोना नव्हता, स्कूलमध्ये असताना, त्यामुळे एक्सपेरिमेंट केला असेल, कोरोनाचं कारण नको. लक्षात आलं, ऑक्सिजन लागतोय, म्हणजेच ही ऑक्सिडेशनची प्रक्रिया आहे. सो कार्बनचं ऑक्सिडेशन ज्यावेळी होतं त्यावेळी कार्बन डायऑक्साईड तयार होतो. जर पार्शियल ह्याला पूर्णपणे हवा नाही मिळाली तर धूर होतो. कधी चुलीमध्ये गावाकडे बघितलं असेल, फुकणीनं फुकल्यानंतर आग लागते, धूर कमी होतो, नाहीतर असं धूरच येत असतो, कारण त्याला ऑक्सिजनचा सप्लाय चांगला नसतो, त्यामुळे पार्शियल बर्निंग होतं. अशा केसमध्ये कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. ओके. आता ही दोन्ही जी रिॲक्शन आहे ते एक्झोथर्मिक आहे, म्हणजे या प्रोसेसमध्ये हीट निर्माण होते आणि ह्या हीटचा वापर आपण करून आपल्या गाड्या चालवतो किंवा स्टीम इंजिन चालवत असतो, जे काय करायचं आहे, किंवा वीज निर्मिती करत असो, तर ह्या हीट हा प्रायमरी सोर्स आहे. आता ही हीट कुठली आठवत असेल तर बघा, सूर्याकडून प्लांटने घेतलेली. मग जी गोष्ट कार्बन डायऑक्साईड वर्षानुवर्ष बायोमास कुठेतरी जमिनीखाली स्टोअर होत गेलेला आहे, ते आपण मागच्या 250 वर्षामध्ये सगळंच उकरून बाहेर काढायला लागलोय. म्हणजे जी गोष्ट स्टोअर व्हायला लाखो करोडो वर्ष लागली, त्या 250 वर्षात आपण वापरायला लागलेलो आहे. ह्याच्यामुळे काय होतंय, आतापर्यंत पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते फिक्स होतं, थोडंफार वर खाली व्हायचं. जसं ग्लेशियल एज आलं, काय म्हणतो आपण त्याला, हिमयुग, एक 3-4 येऊन गेले, त्यावेळी मेजॉरिटी ऑफ द पृथ्वीवरती समजा बर्फच होता. अशा काही हिमयुगाचं जर एक्सेप्शन सोडलं तर बऱ्यापैकी ते एका रेंज मध्येच असायचे. आता 250 वर्षात एवढं आपण फॉसिल फ्युएल बर्न करायला लागलोय की कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये यायला लागलाय. सो जेवढा कार्बन डायऑक्साईड वाढेल तेवढं पृथ्वीकडून हीट ट्रॅप होण्याचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यामुळं टेम्परेचर वाढतंय. लक्षात आलं. सो दिस इज द प्रायमरी रिझन की आपण फॉसिल फ्युएल बर्न करतोय.
दुसरा आहे मिथेन. आता मिथेनच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल ऍग्रिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू का महत्वाचा आहे मिथेन? राईस कल्टिवेशन, आणखीन लाईव्ह स्टॉक. म्हणजे हे दोन रिझन असे आहेत ॲनिमलच्या पचन संस्थेमध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये किंवा ह्या मिडगट मध्ये काही असे बॅक्टेरिया आहेत की ॲनिमल खाल्ल्यानंतर त्या फूड मधून त्याचं डिकम्पोजिशन घडवून मिथेन गॅस तयार करतात. ओके, आणि त्यातून मग ॲनिमलच्या बॉडीतून मिथेन गॅस इमिट होतो. आता सगळ्यात जास्त जर लाईव्ह स्टॉक तुम्ही बघितलं तर साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे, इन्क्लुडिंग इंडिया, चायना आणि बाकीचे कंट्री सगळे छोटे मोठे. त्याचबरोबर सगळ्यात मोठं पॅडीचं जे एरिया आहे, टोटल पॅडी प्रोडक्शन वर्ल्ड मध्ये कुठं सगळ्यात जास्त होतील तर साऊथ ईस्ट एशियामध्ये, चायना, इंडिया याच रिजन मध्ये सगळ्यात जास्त होतं. बरोबर. युरोप आणि अमेरिका कशासाठी फेमस आहे? वीटसाठी. मग आता पॅडी आपल्याकडे जी मेजरली कल्टिवेशन होते ती लो लँड पद्धतीने होते, म्हणजे कंटिन्युअस पाण्याचा थर लागतो पॅडीला. बरोबर. मग ज्यावेळी वॉटर लॉग्ड कंडिशन असते, इथं पाण्याचा असा थर आहे, ज्यावेळी वॉटर लॉग्ड कंडिशन असते तर इथं अनएरोबिक रिॲक्शन होणार आहे आणि ह्या मग अनएरोबिक डिकम्पोजिशन मधून मिथेन गॅस बाहेर पडतो. मग हे दोन रिजन आहेत की आपल्याकडे सगळ्यात जास्त लाईव्ह स्टॉक आहे आणि सगळ्यात जास्त पॅडी एरिया आहे. त्यामुळे वेस्टर्न कंट्रीजचं सुरुवातीला असं म्हणणं होतं की मिथेन सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल आहे. सो डेव्हलपिंग कंट्रीनी पण त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस इमिशन कमी करण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ठेवलं पाहिजे. पण रियालिटी अशी आहे की औद्योगिक क्रांती युरोपमध्ये झाली 1750 आणि त्यावेळीपासून प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी रिसोर्सेस वापरलेत. बरोबर. आणि त्या बेसिसवरती त्यांनी जगावरती राज्य केलेलं आहे. युरोपमधल्या 2-3 कंट्री घेतला, इंग्लंड, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पेन, डच, ह्या सगळ्यांनी अख्ख्या जगावर राज्य केलंय. इंग्रजांनी तर निम्म्या जगावरती राज्य केलंय. हे कुठल्या भरवशावर केलं? या रिसोर्सेस वरती. सगळीकडून चिप मध्ये रिसोर्सेस मिळाले. बरोबर. तर सगळ्यात जास्त जे फॉसिल फ्युएलचं बर्निंग आहे हिस्टॉरिकली हे युरोपियन कंट्रीजने किंवा डेव्हलप्ड कंट्रीजने केलेलं आहे, अमेरिका आणि युरोपने. मोस्ट ऑफ दी डेव्हलपिंग कंट्रीज आहे ते कधी स्वतंत्र झाले? आपल्या आसपासच 1947 मध्येच. बरोबर. तर त्यानंतर आपण अजून डेव्हलपिंग स्टेज मध्ये आहोत. आपलं जरी आता फॉसिल फ्युएलचं कन्झम्पशन वाढत असेल तरी हिस्टॉरिकली त्यांच्याशी कम्पेअर केलं तर आपण अजून काहीच इमिट केलेलं नाही आहे. बरोबर. मग ते आपल्या सायंटिस्टने किंवा साऊथ एशियन सायंटिस्टने हे सिद्ध केलं की मिथेनचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 16% आहे टोटल ग्रीन हाऊस ग्लोबल वॉर्मिंग मध्ये, आणि 60% जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते CO2चं आहे, जे की फॉसिल फ्युएलच्या बर्निंग मधून होतं. सो डेव्हलप्ड कंट्रीज आर मेजरली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग. ओके. सो मिथेन त्या दृष्टीने लक्षात ठेवा. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड काय आहे? आपल्या व्हेकल इमिशन्स मधून बाहेर पडतात. ठीक आहे. नॉर्मल 2 व्हीलर 4 व्हीलर मधून किंवा MIDC मधून वगैरे जे एक्झॉस्ट आहे तर त्यातून नायट्रस ऑक्साईड बाहेर पडतो. दॅट इज ऑल्सो काय म्हणतात ग्रीन हाऊस गॅस. त्यानंतर येतं क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन आणि परफ्लोरोकार्बन. ओके, PFC. तर हे तिन्ही काय आहेत? ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून आपण वापरतो. फ्रीज मध्ये कुलिंग करण्यासाठी हे रेफ्रिजरंट वापरले जातात. तर हे सुद्धा पोटेंट ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ओके. पण यांचं कॉन्ट्रीब्युशन ओव्हरऑल कमी आहे. त्यानंतर येतं सल्फर हेक्साफ्लोराइड आणि ओझोन. आता ओझोन तुम्ही ऐकला असाल, MPSC मध्ये आता 100 वेळा प्रश्न विचारला असेल की ओझोन कुठल्या थरात आढळतो, आणि तरी आपण बऱ्याच वेळा काही लोक चुकून येतात. बरोबर. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो. तर त्या लेअर मध्ये दॅट इज बेनिफिशियल टू ह्युमन काइंड किंवा अर्थला, कारण तो अल्ट्राव्हायोलेट रेज प्रिव्हेंट करतो. बरोबर. आपण जे रेबॅन गॉगल वापरतोय माहित आहे? रेबॅन गॉगलचं इन्व्हेन्शन कसं झालं किंवा कोण वापरत होतं ओरिजिनली? फायटर प्लेन्स मध्ये वापरलं जायचं. दॅट वॉज स्टेटस सिम्बॉल. तुम्ही बघितलं असेल अजून पण असं ते सूट घालून असं हेल्मेट घेऊन स्टाईल मध्ये गॉगल घालून चालत असतात फायटर प्लेन. तर ते फायटर प्लेन्स आहेत ते खूप उंचावरती जाऊ शकतात कम्पेअर टू पॅसेंजर फ्लाईट. ओके. कारण त्यांची गरज आहे, स्पीड पण मेंटेन करायचा आहे, वरती रेजिस्टन्स कमी असतो,
त्या लेअरला गेल्यानंतर तिथं अल्ट्राव्हायोलेटचं प्रमाण खूप जास्त असतं कम्पेअर टू लँड. मग ते प्रोटेक्शनसाठी ते रेबन गॉगल घातलं जातं. आपल्याकडे तो स्टेटस सिम्बॉल बनला, दादा वगैरे, किंग ऑफ लगे बुलेट क्लासिक 350. तर ओझोन लेअर त्या याच्यामध्ये बेनिफिशियल आहे, पण आपण जर खाली आलो तर तो पोल्युटंट आहे किंवा ग्रीन हाऊस गॅस आहे. खाली जिथं आता सिटीज मध्ये वगैरे व्हेकल फ्युम्स मधून आपण पुढे बघू, ग्राउंड लेवल ओझोन तयार होतो आणि दॅट इज द मेजर पोल्युटंट. ओके, मग तो ग्राउंड लेवलला तो पण हीट ट्रॅप करतो. अगेन या सगळ्यांचे कंपॅरिझन केलं तर ओझोनचं इतकं प्रमाण नाही. ठीक आहे, लक्षात येत आहे? सो हेच एक्सप्लेन केलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड सगळ्यात हायेस्ट कॉन्ट्रीब्युटर आहे, 60% कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, नॅचरली पण कार्बन डायऑक्साईड तयार होत होताच. आपण 1750च्या आधी पण चुली पेटवत होतो, लाकडं जाळतच होतो, पण ह्युमन पॉप्युलेशन कमी होतं, त्यामुळे साहजिकच हे लाकडाचा वापर कमी होता. अर्थची तेवढी कॅपॅसिटी होती ऍब्सॉर्ब करायची. ओके, सो नॅचरल पण आहे आणि अँथ्रोपोजेनिक पण आहे. नॅचरली रेस्पिरेशन मधून असं पण आपण कार्बन डायऑक्साईड सोडतोय, कोटी वर्षापासून अॅनिमल सोडत आहेत, बरोबर. त्यानंतर व्होल्कॅनिक इरप्शन मधून पण कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन मधून पण. ह्युमन मी सांगितलं फॉसिल फ्युअल बर्न करणं, डिफॉरेस्टेशन करणं आणि इंडस्ट्रियल प्रोसेस, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मेजर सोर्सेस तुम्हाला माहित असावेत, हे जनरल आहेत, याला पाठ पण करायची गरज नाही. हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन तुम्हाला सांगितलं, मोबिलिटी वाढली, स्टीम इंजिन आले. ओके, त्यानंतर फॅक्टरीज, टेक्सटाईल फॅक्टरीज, आपल्याकडचे सगळे जे काय म्हणतात, इतिहास तुम्ही वाचला असेल, प्रिलिम दिलाय आता जस्टच, की जेवढ्या ग्रामीण उद्योग होते, खादी उद्योग वगैरे, त्यावेळी गावागावात होते, 12 बलुतेदार पद्धत होती. गावात सगळ्या पद्धतीचे सर्व्हिसेस तुम्हाला मिळायचे, शिंपीपासून धोबीपासून सगळे. ओके, त्यावेळी बार्टर सिस्टीम असेल किंवा कॉइन्स देत असेल, जे काय असेल, कुठल्या कालावधीत आहात त्याच्यावरती डिपेंड. पण गाव हे स्वयंपूर्ण होते. इंग्रजांनी ही व्यवस्था मोडीत काढली. गावात जे छोटे मोठे उद्योग होते, तर त्याच्याऐवजी आता स्वस्तातले टेक्सटाईल त्यांनी डम्पिंग करायला चालू केलं. कापूस इथनच न्यायचा होता स्वस्तातून, बरोबर. त्यामुळं इंग्लंडमध्ये जे मँचेस्टर आहे, तर मँचेस्टरमध्ये ग्लोबल टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग हब तयार झालं. सगळ्या ह्यांच्याच कॉलनी होत्या जगभर, पाहिजे तसं डम्पिंग करायचं, पाहिजे त्या किमतीमध्ये कॉटन न्यायचं. सो इथं सुद्धा कोळसा वापरला जाऊ लागला. कोळशाच्या खाणी तुम्ही कधी इंटरेस्ट असेल तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मधल्या काही असं हेवेक सिच्युएशन वाचा, म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलाला पण कोळशाच्या खाणीत राबवलं जायचं, कारण छोटे छोटे टनेल असायचे, त्यात मोठी माणसं जाऊ शकत नव्हती. मग त्यांच्या कमरेला वगैरे असं दोऱ्या बांधून, की आता हे तुम्हाला पिक्चर दिसते साधारण, किंवा अमिताभ बच्चनचा एक पिक्चर आहे, काय तर आहे ना, तर कोयला का काला पत्थर, त्यात इंडियामधली 60s मधली सिच्युएशन दाखवलं. सोडून द्या, विषांतर होईल. पण हिस्टॉरिकली खूप काही चांगलं नव्हतं. आपल्याला असं वाटतं की त्यावेळी सोन्याचा धूर निघत होता, पण ते हाफ पिक्चर असतो. ऍक्च्युली लोकांचे जीवन खूप हाल अपेष्टेचं पण होतं. राजे लोक मात्र होते त्यावेळी, असा हात दाबवलं की लगेच 10 लोक पळत यायचे, बरोबर. आता तुम्ही साहेब झाल्यानंतर पण कोण येणार नाही आपणच जायचंय फाईल घेऊन बाजूच्या दुसऱ्या साहेबाकडे. तर सिच्युएशन बदललेली आहे. त्यानंतर 50s मध्ये क्रूड ऑइलचा शोध लागला. मिडल ईस्ट मध्ये, ज्याला आखाती देश म्हणतो, सौदी अरेबिया वगैरे, अचानक त्यांचं सगळं जीवनच पालटून गेलं. तोपर्यंत ते उंटावरनं काय करायचे, व्यापारी म्हणून काम केलं जायचं. आता जे दुबई बिबई दिसते, सगळं पैसा आहे. आपण विहिरीतून पाणी काढतो, ते विहिरीतून तेल काढतात. सो हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर हे सगळं सोर्सेस मधून आपण बाहेर काढलं. कार्बन, मिथेन तुम्हाला सांगितलं, मार्शीलँड जिथं वॉटर लॉग्ड सॉइल आहे ते. टर्माइट इन्फेस्टेशन पण कुठं असतं तुम्ही ऑब्झर्व केलंय, जिथं जिथं ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतो मुंग्या होतात. इव्हन तुमच्या मातीतल्या कुंडीत पण बघा. तर ते त्यांच्या डिकम्पोजिशन मधून पण
मिथेन बाहेर पडतो, पण मायनर आहे, एवढं काही एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाही. फॉसिल फ्युएल, फार्मिंग, लाईव्हस्टॉक, राईस आणि लँडफिल्स. लँडफिल्स म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणातून जे सॉलिड वेस्ट तयार होतं, महानगरपालिका जे गोळा करते, कुठेतरी जाऊन डंप करते. तुम्ही छोट्या मोठ्या सिटीमध्ये असाल तर बघा, सिटीत एक कुठलं तरी आजूबाजूला गाव असतं, त्यांना त्रास असतो जा, ते पूर्ण डंप केलं जातं. मग त्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिक मॅटर असतो त्याचं डिकम्पोजिशन होत असताना त्यातून मिथेन बाहेर पडतो. ओके. नायट्रस ऑक्साईड सांगितलं तुम्हाला. ऍग्रिकल्चर मधून फर्टिलायझर्स आपण जे मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यातून पण नायट्रस ऑक्साईड बाहेर पडतो. इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी आणि फॉसिल फ्युएलच्या बर्निंग मधून. ओझोन तुम्हाला सांगितलं ग्राउंड लेवलला असतो, सीएफसी रेफ्रिजरंट म्हणून वापरलं जातं. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वगैरे आहे, पण इथं काय एवढा डिटेल आपल्याला बघायची गरज नाही. आता हे जस्ट एक्झामला तुम्हाला नाही विचारणार, पण तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह लक्षात यावा की का ग्लोबल वॉर्मिंग महत्वाचं आहे. हे आता अगदी ख्रिस्त जन्मापासूनच मागच्या 2000चं रेकॉर्ड काढलं, त्याच्या आधी पण हे कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी असंच असायचं. रेड आहे ते कार्बन डायऑक्साईड आहे, ते फक्त बघू तर बघा किरकोळ चेंजेस होते, विदिन लिमिट चेंजेस होते. आणि हे छोटे छोटे लिमिट्स आहेत. आर्चची तेवढी कॅपॅसिटी असते, बफरिंग कॅपॅसिटी असते, बरोबर. तुम्हाला थोडं टोचलं तर काय होणार नाही, पण भोकसलं तर दुखेल. तर हे म्हणजे तसं झालेलं आहे. खूप कमी कालावधीमध्ये, 250 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा कॉन्सन्ट्रेशन अचानक वाढलं. त्यामुळे अर्थची कॅपॅसिटीज नाही हे ऍब्सॉर्ब करणं, त्यामुळे ते आपोआपच रिफ्लेक्ट सिम्पटमच्या रूपाने होणार. ओके. सो कॉन्सन्ट्रेशन आता आपण जनरली म्हणताना किती म्हणतो, हे पीपीबी मध्ये दिलेलं आहे, पीपीएम मध्ये आता किती आहे कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन? 0.03. हे आपण अकॅडमिकली म्हणतो आणि हेच म्हणायचं, पण ऍक्च्युअली आता 0.04 आहे. पण अकॅडमिकली हेच लिहायचं आपण. ओके. आता इथं पीपीएम मध्ये बघतायत, प्री इंडस्ट्रियल इरामध्ये 275 पीपीएम होता, म्हणजेच 0.027. ओके. तो आता 39 झालेला आहे, म्हणजेच ऍटमॉस 4 झालेला आहे. मिथेनचं पण आहे, पण एक्झाम दृष्टीने महत्वाचं नाही, फक्त एक कंटेक्स्ट म्हणून. आता प्रत्येकाचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल वेगळं असतं. सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युटर जो आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. हे तुमच्या आन्सर मध्ये आलं पाहिजे ज्यावेळी विचारलं जाईल. ऍडिशनली दिस इज द मेजर ग्लोबल वॉर्मिंग गॅस विच कॉन्ट्रीब्युट्स 60% टू ग्लोबल वॉर्मिंग. ओके. त्यानंतर मग येतं मिथेन, 20% आहे. हे दोन तरी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. मग सीएफसी आणि नायट्रस ऑक्साईड आहे. हे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे, पण हे आता ऑब्जेक्टिव्हला ठीक होतं, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला काय विचारलं जाणार नाही. सिम्पली एका मिनिटात सांगतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पोटेन्शियल म्हणजे काय, कुठला गॅस जास्त हीट ट्रॅप करतो. मग सगळ्यात मेजर कॉन्ट्रीब्युटर CO2 आहे. सो CO2 ला आपण बेंचमार्क धरायचा. ओके. CO2 ला बेंचमार्कचा अर्थ कळतो तुम्हाला. ऍग्री इंजिनिअरिंगला आपण काहीतरी दगड धरायचो, त्याची हाईट फिक्स करायचो आणि मग बाकी आपण टेरेन बघायचो कसं खालीवर आहे, तसा एक बेंचमार्क फिक्स केला. मग ह्याचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आपण 1 धरलं तर ह्याच्या अगेन्स्ट मिथेन 21 टाइम्स जास्त हीट ट्रॅप करतो. त्याला ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणतो. सीएफसी वगैरे तुम्ही बघितला तर डायरेक्ट 140 पासून 11,000 पट आहे, कारण सीएफसी मध्ये खूप सारे गॅसेस येतात, ती रेंज आहे. म्हणजे एक मोलिक्युल कार्बन डायऑक्साईडचा एवढं करत असेल तर त्याच्या एवढ्या पट हीट ट्रॅप केलं जातं. ह्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणतो. ह्याच्या दृष्टीने महत्वाचं नाही, डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने. ओके. आता कॉजेस ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. आता याच्यातले बरेचसे आपण पॉइंट्स डिस्कस केलं. पहिलं काय, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल. तुम्हाला मी लॉजिक सांगितलं, कार्बन बर्न करायचं म्हणजे ऑक्सिडेशन करायचं, त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड होणार. जो इतकी वर्ष जमिनीखाली कार्बन स्टोअर्ड होता आता ऍटमॉस्फिअर मध्ये सिग्निफिकंट क्वांटिटी मध्ये येतोय. सो बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल. दुसरं डिफॉरेस्टेशन. जसं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं तशी सायंटिफिक डेव्हलपमेंट पण झाली. सायंटिफिक डेव्हलपमेंट झाली तसे डेथ रेट कमी झाला, बर्थ रेट तेवढाच राहिला, पॉप्युलेशन एक्सप्लोड झालं. वाढलेल्या पॉप्युलेशनला आपण फीड करण्यासाठी ऍग्रिकल्चर मध्ये पण इन्व्हेन्शन केले, सिंथेटिक फर्टिलायझर्स वगैरे आलं, ऍग्रिकल्चर प्रोडक्शन पण वाढलं. ओके. एक माल्थूस थेरी आहे, तुम्ही ह्याच्यात पण ऍग्री इकॉनॉमिक्स मध्ये पण माल्थस काय माल्थूसच ना, माल्थूस थेरी ऑफ पॉप्युलेशन तुम्ही ऐकला असाल. तो असं म्हणाला होता की फूड प्रोडक्शन 1, 2, 3, 4 ह्या स्पीडनं वाढेल, पण पॉप्युलेशन मात्र
1, 2, 4, 8 ह्या स्पीडनं वाढेल. मग असं ज्यावेळी वाढत असेल, आता इथं ह्या सिच्युएशनला येऊ आपण, तर पॉप्युलेशन जे आहे ते 4 झालेलं आहे, पण फूड मात्र तिघांना पुरेल एवढंच आहे. ओके, तर अशा केसमध्ये स्टार्वेशन होणार आणि आपोआपच लोक मरणार, नॅचरली पॉप्युलेशन कंट्रोल होणार. आणि खरं पण होतं, हिस्टॉरिकली हे व्हायचं. पण माल्थुसला हे लक्षात नव्हतं की पुढे जाऊन सायन्स डेव्हलपमेंट ऍग्रिकल्चर मध्ये पण होणार आहे आणि तिथं सुद्धा जे फूड प्रोडक्शन आहे 1, 2, 4, 8 हे तिथं सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे या पॉप्युलेशनला सस्टेन करणारं फूड प्रोडक्शन आपण करू शकलो. लक्षात आलं? त्यामुळे पॉप्युलेशन वाढतच गेलं. जेवढं पॉप्युलेशन वाढलं तेवढे रिसोर्सेस वाढवले आपण. प्रत्येकाला गाडी पाहिजे आता, बरोबर? त्यामुळे प्रत्येक जण फॉसिल फ्युएल वापरणार, ट्रान्सपोर्टेशन वाढलं. ठीक आहे, त्यामुळे आता जमीन जास्त लागायला लागली आपल्याला. मग जमीन आपण एक्स्ट्रा तयार नाही करू शकत. ओके, दुसऱ्याचं हिसकावून घेऊ शकत नाही. रेअर मध्ये घेऊ शकतो, जसं रशिया आणि युक्रेनचं केलं. मी जनरल मध्ये म्हणतोय, एक्सेप्शन असणार प्रत्येकाला. पण नवीन जमीन क्रिएट नाही करू शकत आपण. जसं इलॉन मस्क म्हणतो की मंगळावर आपल्याला राहायचं आहे, जोपर्यंत ते फिजिबल होत नाही तोपर्यंत तरी लँड लिमिटेड आहे. मग असलेलं फॉरेस्ट तोडून आपण काय करायला लागलो, शेती करायला लागलो, किंवा रोड बांधायला लागलो, किंवा घरं बांधायला लागलो एनए करून, नॉन ऍग्रिकल्चर लँड. मग ह्या डिफॉरेस्टेशन मध्ये काय अगेन कार्बन स्टोअर केलेला आहे ना त्या बायोमास मध्ये, ते आपण तोडतोय. परत हे प्लांट फॉरेस्ट मधले काय करायचे, डेली फोटोसिंथेसिस करायचे, त्यामुळे डेली कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचे. तुम्ही तिथलं फॉरेस्टच क्लिअर केलं तर हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची प्रक्रिया थांबली. ओके, सो त्या अर्थाने डिफॉरेस्टेशन कॉज आहे. त्यानंतर ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला फीड करायला फूड प्रोडक्शन वाढवलं. सो राईसचा एरिया पण वाढला, म्हणजेच लो लँड पॅडी कल्टिवेशन पण वाढलं, लाईफ स्टॉकचं पॉप्युलेशन पण वाढलं, कारण डेअरी आपल्याला प्रोडक्ट पाहिजे. आपण फक्त प्लांट बेस्ड फूड वरती पॉप्युलेशन सस्टेन नाही करू शकत. मग फिशरी किंवा लाईफ स्टॉक, नॉनव्हेज पण एक पार्ट आहे खाण्याचा, बरोबर? सो ते परत वाढलं, ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. त्यानंतर कन्झ्युमर गुड्स, दरवर्षी आपण आयफोन प्रो मॅक्स वापरणार. मागच्यातले फीचर्स आपल्याला माहित नसतात अजून, तोपर्यंत आपण पुढचा घेतो. सो कन्झ्युमेरिझम वाढलेला आहे. मग आता आयफोन तयार करण्यासाठी काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग असेल, केलेला आयफोन तुमच्यापर्यंत नेण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन असेल, हे सगळं वाढत चाललेलं आहे. पहिल्यांदा नोकियाचा फोन आला त्यावेळी कसंही टाका त्याला काय व्हायचं नाही, बरोबर? कीपॅड वाला होता. आता कितीही चांगला घ्या, 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर थोडं स्लो होणार, बॅटरीला प्रॉब्लेम येणार. हे पर्पजफुली केलं जातं. ड्युरेबल मोबाईल फोन बनवू शकत नाहीत का? 3 वर्षांनी तुम्हाला मोबाईल जर चेंज करायला लावायचा असेल तर त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग आणि सगळं चालेल ना. जेवढं प्रोडक्शन जास्त तेवढा प्रॉफिट जास्त. सो कन्झ्युमरिझम, तुमच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. आतापर्यंत तुम्ही घरातलं होम कुक्ड फूड खायचा, हॉटेलमध्ये खाणं बेकार समजलं जायचं. आता ऑलमोस्ट सगळेच स्विगी झोमॅटो वापरतात. मग त्यातलं फूड एवढं असतं, त्याचं पॅकेजिंग एवढं असतं, अगेन त्याची कॉस्ट आली मॅन्युफॅक्चरिंगची. लक्षात आलं? हे कन्झ्युमर गुड मुळे सुद्धा ही जी प्रोसेस वाढलेली आहे, ट्रान्सपोर्टेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग, तर इट ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग टू ग्लोबल वॉर्मिंग, कारण त्यातून गॅसेस इमिट होणार आहेत. दुसरं, तेवढं ऑर्गॅनिक वेस्ट वाढलेलं आहे. डम्पिंगचं मी उदाहरण सांगितलं, तर त्याच्या डिकम्पोजिशन मधून पुन्हा मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आणि लास्ट आहे सर्टन फीडबॅक लूप्स. तो थोडं नवीन आहे तुमच्यासाठी, त्यामुळे थोडं एक्सप्लेन करतो. आईस अल्बेडो इफेक्ट म्हणजे काय? व्हॉट इज अल्बेडो? ऑनलाईन कशाला म्हणतात? रिफ्लेक्शन रेशो, किती सनरेज रिफ्लेक्ट केला जातो ह्याचा रेशो. समजा हा आरसा आहे, इथं सनलाइट आहे, सनलाइट वरून समजा 100 युनिट, आपण जस्ट एक्झाम्पल घेऊ, 100 युनिट येत असतील तर आरशाकडून 99 युनिट पास केले गेले समजा, तर हा त्याचा अल्बेडो झाला. हा रेशो 99/100. आता हे पर्सेंटेज टर्म मध्ये म्हटलं तर 99%, बरोबर? तर अशा केसमध्ये याचं हिटिंग कमी होणार आहे. पण इथं समजा आरशाच्या ऐवजी किंवा व्हाईट सरफेस हे धरा, ह्याच्या ऐवजी इथं ब्लॅक सरफेस असेल तर तो हीट शोषून घेईल, कमी इमिट करेल. वन डे T20 मध्ये सगळे कलरफुल ड्रेस असतात, पण टेस्ट मॅच मध्ये सगळे व्हाईट क्लॉथ घालतात.
दिवसभर खेळायचं असतंय, बरोबर. तुम्ही असे ब्लॅक शायनिंग वाले घातले तर उकडून माराल, बरोबर ना. सो तिथं अल्बेडो रेशो कमी असणार आहे, लक्षात येतंय. मग इथं कंटेक्स्ट काय बघा, आईस अल्बेडो इफेक्ट म्हणजे काय, बर्फातून रिफ्लेक्शन सगळ्यात जास्त असणार आहे ना, बरोबर. मग आतापर्यंत काय व्हायचं की आर्टिक वरती किंवा अंटार्क्टिकावरती जो काय तिरपा का असे ना ऊन येईल, थोडंफार जो उष्णता यायची, ते पडलेली सूर्यकिरण सगळी रिफ्लेक्ट केली जायची बर्फामुळं. त्यामुळे त्या वातावरणामध्ये हीट ट्रॅप व्हायची नाही किंवा हीट जास्त रिटेन व्हायची नाही. आता ग्लोबल वॉर्मिंग ऑलरेडी आता बघितलेल्या गॅसेसमुळे वाढालंय किंवा ऍक्टिव्हिटीजमुळे वाढायला कॉजेस बघितले आपण. आता टेम्परेचर वाढालंय तर हा बर्फ वितळायला लागेल, लक्षात येत आहे. मग बर्फ वितळल्यानंतर एखाद्या हिल वरती, हिमालयाचा समजा एखादा डोंगर आहे, हिल आहे, तिथं पूर्ण बर्फाच्छादित आहे, तिथं पडणारी सूर्यकिरण सगळी रिफ्लेक्ट होणार आहेत. आता बर्फच वितळून गेला तर नॉर्मल खडक आहे, जो प्युअर व्हाईट नाही, ब्राऊन कलरचा आहे, तो जास्त हीट ऍब्सॉर्ब करेल. म्हणजे बर्फ वितळला त्या आधीच्या कारणामुळं, पण वितळल्यामुळं आता त्याचा अल्बेडो इफेक्ट कमी झाला, त्यामुळे जास्त ऍब्सॉर्प्शन वाढलं. जास्त ऍब्सॉर्प्शन वाढलं म्हणजे त्या वातावरणात पुन्हा हीट ट्रॅप व्हायला लागली. लक्षात आलं, हे सेकंडरी रिझन आहे. म्हणजे मूड रिझन वेगळे आहेत, पण ह्याच्यामुळे हे सायकल सुरू झाली. आता लक्षात येते ना. अगेन तुम्ही ह्याचे फोटो बघत असाल किंवा मूवीज वगैरे बघितला असाल, व्हर्टिकल लिमिट माउंट एव्हरेस्टचं वगैरे दाखवलंय त्याने, तर त्यामध्ये पण गॉगल्स असतात गिर्यारोहकांना. तेच कारण आहे की तिथल्या सरफेसवरती सगळीकडे बर्फच असतो आणि त्यामुळं सूर्यप्रकाश सगळीकडे असं पसरलेला असतो. नॉर्मली तुमच्या डोळ्यात आता जेवढा सूर्यप्रकाश जाणार आहे इकडे तिकडे बघताना, त्याच्या कितीतरी पटीनं सूर्यप्रकाश डोळ्यात जातो आणि डोळे खराब होऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ते गॉगल वापरायला लागतात. रिफ्लेक्टिव्हिटी जास्त असते. ओके, सो ते कमी झाली जर डोंगर उघडे झाले किंवा आर्टिकच्या बाबतीमध्ये समुद्रातला तो बर्फ वितळून गेला तर पाणी आता हीट शोषून घेणार आहे, तर त्याच्यामुळे आणि पुन्हा जास्त हीट ट्रॅप होणार आहे. सो सेकंडरी इफेक्ट. दुसरा आहे परमाफ्रॉस्ट थॉइंग. परमाफ्रॉस्ट म्हणजे काय, काय सांगा. काय आहे, एवढं केलेलं वायाच गेलं. मला रशिया दाखवायचा होता, समजून घ्या. हा रशिया आहे, इंडिया इथं आहे. हा आर्टिकच्या जवळचा पोर्शन आहे. ओके, तर रशियाचा हा जो सायबेरिया एरिया आहे, कुठल्या पद्धतीची वनं आढळतात तिथं, टुंड्रा. राईट, खतरनाक अभ्यास आहे. त्यामुळेच 120 110 ला चाललंय सगळं. 100चं कोण बोलतच नाहीत मार. ओके, तर इथं सायबेरिया आहे, इथं बर्फ जवळजवळ 9-10 महिने बर्फाच्छादित असतो. एखादा महिना किंवा 2 महिने तिथं सनलाईट आल्यानंतर थोडं बर्फ वितळतो. ओके, आता इथली जमीन बघा, मी असं लॅटरल व्ह्यू घेतो. ही जमीन आहे, तर वरचा इथला बर्फ वितळला तरी जमिनीच्या काही पोर्शन मध्ये हा जो पोर्शन आहे जमिनीचा, हा कायम फ्रोझन स्टेट मध्ये असतो. बरोबर, जसं खाली जाल तशी कंडक्टिव्हिटी कमी होणार आहे ना, हीट कंडक्टिव्हिटी. तर हा कायम फ्रोझन स्टेट मध्येच राहतो. आता काय व्हायला लागलेलं आहे, आता समजा त्या काळात कधी एखादा सायबेरियन हत्ती, सायबेरियन वाघ मेला असेल, तो खाली गाडला गेला असेल, इथं वाघाचे अवशेष आहेत. ओके, आता बर्फ असल्यामुळे डिकम्पोजिशन झालेलं नाही आहे, तशी इंटॅक्ट बॉडी आहे. किंवा इथं झाड असं आडवं कोसळलेलं असं झाडाचं लाकूड आहे. आता हे कधीच याचं थॉइंग होत नाही, म्हणजे वितळत नाही. आता टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, सो सायबेरियाचं पण टेम्परेचर वाढत जाणार. बर्फ वितळल्यानंतर जास्त कालावधीसाठी जमीन आता ओपन राहणार, जमीन हीट ट्रॅप करणार, केलेली हीट पुन्हा खाली ट्रान्सफर केली जाईल स्लोली. मग वरच्या लेअर मध्ये समजा या लेअर पर्यंत आता बर्फ वितळत असेल, तर एकदा बर्फ वितळला आणि पाणी झालं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऍक्टिव्हेट होणार थोडं टेम्परेचर वाढल्यानंतर, आणि ह्या लाकडाच्या ओंडक्याचं किंवा इथं वाघ हत्ती काय मेला असेल तर त्याची बॉडी डिकम्पोज व्हायला चालू होणार. बरोबर ना. आता अगेन दिस इज ऑर्गॅनिक मॅटर, कार्बन स्टोअर केलेला आहे.
ज्यावेळी डिकम्पोजिशन होईल त्यावेळी अल्टिमेट प्रोडक्ट काय, याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल. मग हे इतक्या मोठ्या एरियावरती काही हजारो लाखो वर्षांपासून हे बायोमास परमाफ्रॉस्टमुळे फ्रोझन आहे, ज्याचं डिकम्पोजिशन होत नाही, ते पण आता ऍटमॉस्फिअर मध्ये यायला लागलं. हे प्रायमरी कॉज नाही, हे सेकंडरी कॉज आहे. तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग केलं म्हणून हे वितळायला लागलंय, आणि हे वितळायला लागलं म्हणून परत कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये चाललंय, पुन्हा ग्लोबल वॉर्मिंग जास्त फास्ट व्हायला लागलेलं आहे. हे विशियस सायकल सुरू झालेलं आहे. लक्षात येते का? आता हे एवढ्या पुरतं मर्यादित नाही, थोडं डीप मध्ये जाऊन मी तुम्हाला सांगतो. इमॅजिन करा असा 2 एरिया आहे, असा इथं असा एरिया आहे, आणि इथं तुम्ही असा ब्रिज बांधलेला आहे. ओके, आता हे परमाफ्रॉस्ट कन्सिडर करून तुम्ही इथं पिलर्स घेतलेले आहेत. तर इथला एरिया ठिसूळ झाला, ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन झालं, तर हे स्ट्रक्चर राहणार आहे का? इथं वरती घर असेल, त्याचं फाउंडेशन असं वीक झालं, मध्ये पोकळीच निर्माण झाली, ते कोसळणार आहे. त्यामुळे तिथलं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर पण डेंजर मध्ये आहे, सायबेरिया सारख्या एरियामध्ये. ओके, सो लार्जर कंटेक्स्ट मध्ये हे लक्षात ठेवा. आईस अल्बेडो नंतर परमाफ्रॉस्ट थॉइंग, त्यानंतर लास्ट येतं ओसिन वॉर्मिंग. आता जसं हीट जास्त होईल तेवढं इव्हॅपोरेशन वाढेल, जेवढं इव्हॅपोरेशन वाढेल तेवढं वेपर अगेन दॅट इज द सोर्स ऑफ ग्रीन हाऊस गॅस, स्वतः ते हीट ट्रॅप करतं. मग पुन्हा ग्रीन हाऊस इफेक्ट वाढेल, पुन्हा वाढला की त्याच्याने इव्हॅपोरेशन आणखीन वाढेल. लक्षात येत आहे? सो ओसिन त्या कंटेक्स्ट मध्ये दिलेला आहे. ओसिन वॉर्मिंग झालं की इव्हॅपोरेशनचा रेट वाढला, इव्हॅपोरेशनचा रेट वाढला की ते वेपर असल्यामुळं पुन्हा आणखीन ग्लोबल वॉर्मिंग वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग आणखीन वाढलं की पुन्हा इव्हॅपोरेशनचा रेट वाढला. तर हे तिन्ही जे कारण आहेत हे मूळ प्रायमरी रिझन्स नाही आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे याला फीडबॅक लूप म्हटलेला आहे. ह्याने फक्त फीडबॅक द्यायला, जे चेंजेस व्हायला त्यानुसार. लक्षात आलं? आणि ती सायकल पुन्हा फास्ट जायला लागलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? ऑनलाईन ऑफलाईन? रोहिणी बरोबर आहे. आता आर्टिक जर आपण बघितलं तर आधी हिस्टॉरिकली 100 वर्षापूर्वी त्यातला सर्टन पोर्शन होता तो कायम आईस कॅपडच राहायचा. तुम्हाला माहित असेल की आर्टिक ही जमीन नाही, तो समुद्र आहे. पोलर रिजन जर घेतला तर त्याच्या उलट बरोबर अंटार्क्टिका जमिनीवरती तयार झालेला आहे, जो बर्फ पडलाय. काही ठिकाणी अंटार्क्टिकाला तुम्हाला 5-5 किलोमीटर जाडीचा बर्फ आतापर्यंत पडलाय. त्या बर्फाच्या वजनाने ती जमीन खाली खचलेली आहे, समुद्राच्या पण खाली खचलेली आहे ते, आणि एवढा मोठा लेअर आहे. सो अंटार्क्टिका बेसिकली जमीन आहे. किंवा इन जनरल जस्ट जिओग्राफी म्हणून सांगतो, एक जनरल आहे की जिथं जिथं पृथ्वीवरती समुद्र आहे, एक्सेप्शन आहेत पण जनरल सांगतोय, जिथं जिथं समुद्र आहे त्याच्या बरोबर इक्वल आणि अपोजिट साइडला जमीन आहे. तुम्ही ऑब्झर्व केला असेल. ओके, तर इथं अंटार्क्टिका हे काही जमीन नाही, तो समुद्रच आहे. फक्त तिथं सूर्यकिरण पोहोचत नाही, त्यामुळे आईस कॅप परमनंट होता. आता तो वितळलेला आहे. तुम्ही जर पृथ्वीला वरून बघितलं तर अशा पद्धतीनं हा रशियाचा सायबेरियाचा पार्ट आहे, हा अलास्काचा पार्ट आहे, आणि हा युरोपचा पार्ट आहे. इथं नॉर्वे, स्वीडन वगैरे आहे, हा रशिया आहे. वरून बघतोय आपण. तर हा इथला काही पोर्शन आहे, हा कायम आईस कॅपड राहायचा. आता हा ग्लोबल वॉर्मिंग मुळे वर्षातले काही महिने आता पूर्ण वितळून गेलेला असतो. त्यामुळं इथं सायबेरिया जो आहे किंवा रशिया, तर यांना पॅसिफिक ओलांडून इकडे कॅलिफोर्नियाला यायची गरज नाही, ट्रान्सपोर्टेशन काय असेल त्यांच्यामध्ये. तर आता ते डायरेक्ट इथून उन्हाळ्यामध्ये हे बर्फ वितळल्यानंतर डायरेक्टली अलास्काला येऊ शकतात. आता हे नवीन ट्रान्सपोर्टेशन मोड चालू झालेला आहे. ओके, दॅट इज नॉट रिलेटेड टू एक्झाम. ग्लोबल वॉर्मिंग कॉन्सिक्वेन्सेस विचारलं जातं. हे सगळं आपण का शिकतोय? खुंदकी व्हायलंय तर काय फरक पडणार आहे आपल्याला? तर फरक पडता आहे. ओके, तर ते आपण बघणार आहोत. इथपर्यंत काय डाऊट्स आहेत का सांगा? हे जे सगळं शिकलो हे आपण सिंपल लँग्वेज मध्ये लिहायचं आहे. सर विचार करता येतं, ऑब्जेक्टिव्ह टिक करता येतं, मग पण हे लिहायचं कसं? तर प्रत्येक गोष्टीला सुरुवात करावी लागेल, मगच आपल्याला ते शक्य होणार आहे. ते आपण पुढे बघू. हा आधी टॉपिक कंप्लीट करू. आता ग्लोबल वॉर्मिंगचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? तुम्हाला एमपीएससी ला पण विचारलं जातं खालीलपैकी ग्लोबल वॉर्मिंग मुळे. एक दिवस मागचा पीवायक्यू बघत होतो मी, एमपीएससीचा एन्व्हायरमेंट पण घेतो. तर पीवायक्यू मध्ये एक प्रश्न होता
की जागतिक उबदारपणाला काय कारणीभूत आहे. मग मला वाटलं अरे मला लईच नॉलेज कमी आहे, हे मला कॉन्सेप्टच माहित नाही. मग मी त्याचं इंग्रजी व्हर्जन बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंगचं गुगल ट्रान्सलेशन त्यांनी जागतिक उबदारपणा केला होता. ऍक्च्युली काय पाहिजे, जागतिक तापमान वाढ. सो ग्लोबल वॉर्मिंग चे रिझन्स तुम्हाला माहित आहेत. सी लेवल राईज होईल, बरोबर, एक्स्ट्रीम इव्हेंट्स वाढतील. आता एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स मध्ये काय काय येतं बघा. पहिलं म्हणजे हीट वेव्ह. आता आपण थंडीनं कुडकुडतोय. 10 दिवसापूर्वी पुण्यात प्रचंड थंडी होती. महाबळेश्वर पेक्षा शिवाजीनगरचं टेम्परेचर खाली गेलं होतं. सिरियसली तुम्हाला जाणवलं नाही? पुण्यातलेच आहे तुम्ही सगळे. पेटेमध्ये थोडं कंजेस्टेड राहत असल्यामुळं नसेल जाणवत, हवाच पोहोचत नाही तिथपर्यंत. तर एवढी थंडी होती. मी या साईडला राहतोय, खडकवासला डॅम मुळे आम्हाला जास्त जाणवतं. बॅक टू पॉइंट की थंडी पण एक्स्ट्रीम होत चाललेली आहे. पुण्यात एवढी थंडी कधी वाजत नाही तेवढी वाजायला लागले. आता पुण्यात उन्हाळा पण होतोय. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, गावाकडे एसी पण आता हळूहळू कॉमन होत आहेत, जसं फ्रीज कॉमन आहे तसं. तुम्ही थोडं मराठवाडा त्याच्या पलीकडे गेला, विदर्भातले कोणी असतील तर सांगू शकतात, बरोबर. म्हणजे दुपारी 12 ते 4च्या दरम्यान ऑफिसेस पण लिटरली बंद असल्यासारखे असतात. पडदे लावलेले असतात, रस्त्यावरती कोणी नसतं. हीट स्ट्रोक मुळे खिशात कांदा घेऊन फिरायला लागतो. किंवा तिकडची जी स्टाईल आहे अशी, ती डोक्याला हे बांधायचं, काय म्हणतो त्याला, गमछा. हे सगळं क्लायमॅटिक कंडिशनमुळे ते झालेले कल्चरल चेंजेस असतात. ओके, सो हे सगळं एक्स्ट्रीम लेवलला का चाललेलं आहे, म्हणजे 48 डिग्री सेल्सिअस पण टेम्परेचर विदर्भात रेकॉर्ड होत आहे. एक्स्ट्रीम आहे. ओके, हे असंच होत जाणार आहे. आता ह्याच्यामुळे होतं काय बघा, की कुठलाही सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटी किंवा त्याला आपण हुरिकेन म्हणतो, सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटी. तर याचा मेन बेस काय असतो, तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल. समजा हा समुद्र आहे, हा बे ऑफ बेंगॉल मध्ये बऱ्याचदा चक्रीवादळ तयार होतं. इथं वादळ आहे, इथं चेन्नई आहे, इथं कलकत्ता आहे, बरोबर. इथं कुठेतरी ओडिसाच्या किनाऱ्याला धडकणार अशा बातम्या आपण ऐकतो. जिथं ते किनाऱ्याला धडकतं त्याला लँडफॉल म्हणतो, बरोबर, लँडफॉल ऑफ सायक्लॉन. मग आता जोपर्यंत ते समुद्रात असतं त्याची पॉवर प्रचंड असते, आणि ज्यावेळी ते लँडफॉल होतो, इथून जसं जसं आत शिरत जाईल त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते. हे का कमी होतं, कारण समुद्रामध्ये त्याला कॉन्स्टंटली गरम पाणी मिळत असतं, खालून पेपर्स मिळत असतात, दॅट ऍक्ट्स ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी. त्यामुळे जोपर्यंत समुद्रात सायक्लॉन आहे तोपर्यंत त्याची प्रचंड ताकद राहते. आणि एकदा लँडफॉल झाली त्यामुळे सगळ्यात जास्त डॅमेज कोस्टल एरियात होतो. आज जाईल तसं त्याला खालून वॉटर वेपर मिळत नाहीत, त्यामुळे असलेली एनर्जी कमी 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 होते, त्याची इंटेन्सिटी कमी होते. आता हीच कॉन्सेप्ट तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगला वापरा. जर ग्लोबल वॉर्मिंगमुळे सी वॉटरचं टेम्परेचर वाढत असेल तर ती एनर्जी सुद्धा तेवढी इंटेन्सिफाय होऊन याला मिळणार आहे. त्यामुळं हिस्टॉरिकली आपल्याकडं इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये फक्त बे ऑफ बेंगॉल मध्येच सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटी जास्त होत्या. मागच्या 100 वर्षाचा जर तुम्ही इतिहास घेतला तर इकडं या अरबी समुद्रामध्ये कधीच सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटी नाही. हिस्टॉरिकली फक्त 5 मेजर सायक्लॉन डिटेक्ट झालेले आहेत, आणि त्यातले 4 मागच्या 15 वर्षात डिटेक्ट झालेले आहेत. म्हणजे बऱ्याच पॉलिटिकल लीडरना, जसं आता ट्रम्प तात्या आलेत, त्यांना क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे मान्यच नाही. त्यांना वाटतंय खोटच आहे. ओके, तर अरबी समुद्रात कधीच असं नव्हतं. तुम्ही 4-5 वर्षापूर्वी ऑब्झर्व केलं असेल, एक मुंबईकडे येणार होतं, सगळे असे व्हिडिओ कॅमेरे घेऊन पत्रकार बसलेले, आता मुंबईत काय होईल, आणि आपल्या लकीली ते मुंबईत एंट्री न करता पनवेलच्या खालून नाशिककडे गेलं. पण कोकणामध्ये खूप डॅमेज झाला होता. कोकणामध्ये काही, आता माझे काही मित्र तहसीलदार वगैरे होते त्या रिजनला, तर 15-15 दिवस लाईट पोहोचू शकले नव्हते. एकतर दुर्गम आहे कोकणात, जेवढे पॉप्युलेशन त्या अगेन्स्ट महावितरण आणि बाकीचे कर्मचारी असणार, रोड सगळे डॅमेज झाले होते. म्हणजे पुढे आपण अडॅप्टेशन मिटिगेशन मध्ये शिकू. मग गव्हर्नमेंटने याच्यावरती काय डिसिजन घेतला की असे जर वायरी वगैरे प्रत्येक वेळी खराब होणार असतील आणि ग्लोबल वॉर्मिंग आता इंटेन्सिफाय होणार असेल, कोकणला आता इथून पुढे कायम जर सायक्लॉनिक ऍक्टिव्हिटीचा जर डॅमेज असेल, तर आता आपण भूमिगत जे वायरिंग आहे, सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, आता कॉलनीमध्ये बघा जमिनी खालून वायर नेली जाते, जे पोलचं वायर आहे, खांब आहेत, तर तिथं तशी आता योजना मंजूर केली गेली गव्हर्नमेंट करून की जिथं एकदम कोस्टल एरिया आहे
अशा ठिकाणी म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीमध्ये त्याचं डॅमेज कमीत कमी होणार. दिस इज अडॅप्टेशन. आपण जे होतंय ते बदलू शकत नाही, पण त्याच्यानं होणारं नुकसान आपण टाळतोय. लक्षात आलं? सो हुरिकेन ऍक्टिव्हिटी काय इंटेन्सिफाय होणार सांगितलं. एक्स्ट्रीम वेदर कंडिशन, हीट वेव्ह, त्या पद्धतीनं फ्लडिंग. आता पुण्यासारख्या ठिकाणी पण फ्लडिंग आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. 15 मिनिटं पाऊस पडला की गाड्या तरंगायला लागतात, बरोबर. म्हणजे दिल्लीतलं एक्झाम्पल घ्या, म्हणजे जी इन्सिडेंट घडला, क्लासमध्ये पाणी शिरलं वगैरे, तर म्हणजे त्याला सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर पण जबाबदार आहेच, कारण ड्रेनेज कंडिशन आहे, सगळीकडे आपण कॉन्क्रीट करून टाकलंय, जमिनीत पाणी मुरत नाही, ते सगळं आहेच. पण रेनफॉल इंटेन्सिटी पण वाढलेली आहे. असं कधीच हे नव्हतं. म्हणजे जगातलं सगळ्यात ओल्डेस्ट लिव्हिंग सिटी कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? नाही, नाशिक नाही, बगदाद नाही. लिव्हिंग म्हणजे बगदाद पण लिव्हिंगच आहे, पण बगदाद पण एन्शियंट आहे, पण ओल्डेस्ट लिव्हिंग नाही. वाराणसीला समजलं जातं. म्हणजे ह्याच्या अगोदर पण, वाराणसीच्या अगोदर पण सिटीज होत्या, पण आता सध्या कोण राहत नाही. जसं हडप्पाची काही गावं असतात ना, लोथल बिथल वगैरे, पण आहे तशी सिटी अस्तित्वात नाही. वाराणसीला सगळ्यात जास्त ओल्डेस्ट लिव्हिंग सिटी म्हटलं जातं. तर वाराणसीमध्ये इंग्रज यायच्या आधी वाराणसीच्याच एका पार्ट मध्ये वेस्ट वॉटर डिस्पोजल साठी सिस्टीम होती. म्हणजे जे काय सिव्हिक वेस्ट आहे, तर त्या एरियामध्ये ते ओपन ठेवलं जायचं आणि नॅचरली ते डिग्रेड व्हायचं. पण त्या एरियामध्ये प्रचंड मग दुर्गंधी असायचं, त्या पार्टच्या एरियामध्ये, लिव्हिंग सिटीमध्ये नाही. पण तशी सिस्टीम अनसेंट होती. इंग्रजांनी आल्यानंतर काय केलं, हे सगळं पॅक केलं, राहण्यासाठी म्हणून सिटी एक्सपांड केलं, ड्रेनेज सिस्टीम प्रॉपर आणली आणि सगळं नदीला जोडून टाकलं. म्हणजे गंगा नदी इम्प्युअर व्हायला त्यावेळीपासून सुरुवात झाली. की सिव्हिक म्हणजे अगदी हिस्टॉरिकली पण असं कधीच नाही झालं की सिव्हिलायझेशन डायरेक्ट पाणी नदीमध्ये सोडतंय. आपण पूर्वापार नदीला आपण काय म्हणतो देवीचा दर्जा देत आलो होतो. त्यामुळं असं वेस्टेज पाणी, सिव्हिक वेस्ट कधीच नदीमध्ये टाकलं जायचं नाही हिस्टॉरिकली. नंतर आपण सो कॉल्ड इंग्रज आल्यानंतर थोडं काय झालं, स्टेटस आपण हे केलं, तर अशा पद्धतीने ते डेव्हलपमेंट झालेत. आता तर काय इंडस्ट्रियल वेस्ट सगळं आपण टाकतो, म्हणजे नदीची कॅपॅसिटीच्या बाहेर आहे ते. तर तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आधी होतं. ओके, हा मी फ्लडिंग मुळे ते सांगत होतो. तर आता बघा, आता पण प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन केलेलं आहे, त्यामुळे वॉटर इनफिल्ट्रेट होत नाही. पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा उत्तराकडे वाहत जायला लागतो, मग ओढा नाला आणि मग तुंबणं प्रकार होतात. ओके, सो हे कंडिशन्स आता वाढणार. मुंबईचं फ्लड तुम्हाला 2005चा आठवत असेल. ओके, पण मुंबईचं एक वेळ ठीक आहे की त्याला एक फिजिकल रिझन आहे. मुंबई मुळात मीन सी लेवल पासून खाली आहे. तुम्हाला कल्पना असेल की मुंबई 7 बेटांपासून बनलेली होती. इंग्रजांनी ही 7 बेट जोडली, इंग्रजांच्या आधी पोर्तुगीजांनी. इंग्रजाच्या राजाला त्यांनी दहेज म्हणून दिलं पोर्तुगीजांनी, माहित असेल तर. त्यामुळे जिथं ते कनेक्ट केलेलं आहे तो सगळा लो लाईंग एरिया आहे. म्हणजे त्यामुळे समुद्राला ज्यावेळी भरती असते त्यावेळी जर पाऊस जास्त पडला तर पाणी बाहेर जाऊ शकत नाही. ओके, सो फ्लडिंगची हे वाढणार आहे. त्यानंतर वॉटर स्कॅरसिटी वाढणार आहे. का वॉटर स्कॅरसिटी वाढणार आहे? उन्हाळ्यात बघा, आता तुम्ही हिवाळ्यात पाणी 2 लिटर पण बास होतंय तुम्हाला, उन्हाळ्यात 5 लिटर पण बास होत नाही. तसंच लाईफस्टाईल साठी पण असणार आहे. हीट जास्त असेल तर वॉटर कन्झम्पशन वाढेल. तसंच प्लांटला पण जास्त असणार आहे, ट्रान्सपिरेशन रेट वाढेल, त्यामुळे प्लांटची पण वॉटर रिक्वायरमेंट वाढेल. त्यामुळे वॉटर स्कॅरसिटी हीटमुळे जास्त जाणवणार आहे. आणि इव्हॅपोरेशन सगळ्या जलाशयाचं वगैरे होणार आहे, त्यामुळे वॉटर अवेलेबिलिटी कमी असणार आहे. ओके, त्यानंतर येतं रायझिंग सी लेवल. आता शाहरुख खानचा मन्नत वगैरे बंगला तुम्हाला माहित असेल. अजून एक 50 वर्षांनी असं कुठेतरी शोधावं लागेल, होडीनं जावं लागेल त्याला असं करायला, राईट. तर रायझिंग सी लेवल का होणार आहे? 2 गोष्टी आहेत. बर्फ वितळतोय, सगळ्यांना माहित आहे. अंटार्क्टिका, आर्टिक बर्फ वितळणार. त्याच्यानंतर हिमालय, आल्प्स पर्वत, DDLG, स्वित्झर्लंड, सगळीकडचं बर्फ वितळणार आहे. आणि हे जे बर्फाच्छादित परमनंट बर्फ असणारा काही एरिया आहे, तुम्ही आता कुठे गेला, समजा केटूला किंवा एव्हरेस्टला गेला, तर टोकावरती परमनंट बर्फ आहे ना, तो वितळत नाही, कारण त्या हाईटला तेवढे टेम्परेचर कधीच होणार नाही. पण आता तुम्ही टेम्परेचर वाढवत नेला तर ते वितळायला चालू होणार. मग एवढा सगळा पाणी जे बर्फाच्या स्वरूपात आहे आर्टिकवर, अंटार्क्टिकावर, हे सगळं आता वितळून समुद्रात आलं की सी लेवल राईज होणार. दुसरं, समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर वाढतंय. अगेन फिजिक्स
व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन होणार समुद्राच्या पाण्याचं. लक्षात येते ना, कुठली पण वस्तू गरम केली व्हॉल्यूम एक्सपांड होतो, पाण्याचा पण व्हॉल्यूम एक्सपांड होणार. त्या दोन्ही कारणामुळे सी लेवल राईज होणार. आता सी लेवल राईज मुळे काय प्रॉब्लेम आहे, जमिनीच्या जवळ जी काही शेती असेल कोस्टल एरियामध्ये तिथं समुद्राचं खारं पाणी शिरणार, जमीन खराब होणार. गोवा सारखं जे टुरिझम डेस्टिनेशन आहे जिथं तुम्ही बीच सॅक्स वगैरे असं हातात घेऊन, सॉरी असं करण्यापेक्षा बॉटल धरू, पेला धरू, ग्लास धरू असं काहीतरी पीत असणार आहे, असं असं टेकून वगैरे ते सगळं पाण्याच्या खाली जाणार. तर टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर सगळं खराब झालं. तिथे असणारे रोड, ब्रिज, पोर्ट आहेत हे सगळं आपल्याला आतल्या एरियामध्ये न्यावे लागतील, त्याची प्रचंड कॉस्ट असणार आहे. ऍग्रिकल्चर लँड तेवढी खराब झाली. वर्ल्ड मधलं म्हणजे हा तुमच्या डेटामध्ये असावा आन्सर मध्ये, वर्ल्ड मध्ये जेवढं पॉप्युलेशन राहतं त्यातलं 40% पॉप्युलेशन हे कोस्टल एरियात राहतं. तुम्ही ऑब्झर्व केला असेल वर्ल्ड मधले जेवढे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, न्यूयॉर्क, लंडन, मुंबई, कलकत्ता, आय थिंक टोकियो मला आठवत नाही आता, जिओग्राफीला खूप दिवस झाले, टोकियो बाहेर आहे का आता माहित नाही, पण मेजरली जेवढ्या सिटीज आहेत हे सगळे कोस्टल एरियातच आहेत. मग ह्या सगळ्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरला, इथल्या पॉप्युलेशनला धोका आहे. ओके, सो हे सी लेवल राईज झालं. त्यानंतर ऍग्रिकल्चर आणि फूड सिक्युरिटी. आता ऑलरेडी आपण रेनफॉल पॅटर्न चेंज झालेला बघतोय. पावसाळ्यात पाऊस कमी आणि हिवाळ्यात पाऊस जास्त पडतोय, त्यामुळे नवीन सीझन आपण काढलाय हिवसाळा, बरोबर, हिवाळा आणि पावसाळा. आता नेमकं याच्यामुळे प्रॉब्लेम ऍग्रिकल्चर पॉइंट ऑफ व्ह्यू काय होतो, ज्यावेळी सोयाबीन हार्वेस्टिंगला येतं ह्या महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये, ह्या महिन्यामध्ये, तर ह्यावेळी नेमका पाऊस पडायला लागलाय. सो हार्वेस्टिंगला पाऊस पडत असेल तर पिकाचं सगळं नुकसानच आहे. आणि ज्यावेळी त्याला गरज असते जून जुलै महिन्यामध्ये, त्यावेळी जर पाऊस नाही पडला तर जर्मिनेशनच होणार नाही. ते सगळं रेनफॉल पॅटर्न शिफ्ट होत चाललेला आहे. आपल्याकडं रेनफॉलचा जो पॅटर्न आहे तो फिक्स होता. जसं एक मराठीत म्हण आहे की रोहिणीचा पेरा मोत्याचा दाना काय तुरा, असं काहीतरी आहे. याचा अर्थ असा की रोहिणी नक्षत्रामध्ये एक पाऊस तरी कंपल्सरी व्हायचा, साधारणपणे मे एंडच्या आसपास. ओके, मग आता हे टाइम टेबल फॉलोच होत नाहीये. मग त्या एका पावसामध्ये जमिनीमध्ये थोडी वापसा कंडिशन आली, मॉइश्चर आलं तर पेरणी केली जायची. आता रेनफॉल मध्ये एवढी इनकन्सिस्टन्सी आलेली आहे की आपण रेनफेड ऍग्रिकल्चर मध्ये पावसाच्या त्या सीझनच्या नक्षत्राच्या भरावशावर काही नाही करू शकत. लक्षात येतंय? तर त्यामुळे ऍग्रिकल्चर प्रोडक्शन कमी होत चाललेलं आहे. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं प्लांटना पण हीट स्ट्रेस जाणवणार आहे. जसं व्हीट जे आहे ते रबी क्रॉप आहे, बरोबर, मग त्याला टेम्परेचर कमी लागतं. टेम्परेचर वाढायला लागलं तर काय होणार आहे, त्याचं इल्ड वरती अफेक्ट होणार आहे. सो ओव्हरऑल ऍग्रिकल्चरचं प्रोडक्शन जे आहे ते कमी होणार आहे. प्लस आपण काय फक्त ऍग्रिकल्चर वरतीच हे नाही आहे, डिपेंड नाही आहे. बराचसा जो कोस्टल एरिया मधला लोक आहेत ते फिश ह्या फूड वरती पण अवलंबून आहेत. जसं कोकणात भात आणि मासे हे प्रमुख अन्न म्हणतो आपण. आता ऍग्रिकल्चर सी मध्ये जर वॉर्मिंग होत असेल तर तिथल्या फिश पॉप्युलेशन वरती पण अफेक्ट होणार आहे, त्यांच्या ब्रीडिंग ऍक्टिव्हिटी वरती पण, त्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन कमी होणार आहे. सो फूड सिक्युरिटी फक्त ऍग्रिकल्चर प्रोडक्शनच्या दृष्टीने नाही तर लाईव्हस्टॉक आणि फिशरीच्या दृष्टीने पण इम्पॅक्ट होणार आहे. ओके, ओसिन ऍसिडिफिकेशन होणार आहे. ऍसिडिफिकेशन म्हणजे काय, वातावरणात जर कार्बन डायऑक्साईड वाढला तर पाण्यामध्ये आपोआपच एअर जे आहे ते मिक्स होत असतं. ओके, लाटांच्या स्वरूपात वगैरे. तुम्ही स्टँडला वगैरे वॉटर प्युरिफाईंग सेंटर बघितलं असेल महानगरपालिकेचं, असं चेंबर मधून पाणी येत असतं आणि स्टेप वाईज पडत असतं, बघितलंय? ते का असतं, हवा त्यामध्ये मिक्स व्हावी. हवा म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन मिक्स झाला तर ऑक्सिजन हे प्युरिफिकेशनचं काम करतं. ओके, काय सांगत होतो मी तेच विसरलो. प्युरिफिकेशन काय सांगत होतो, हा, ओसिन ऍसिडिफिकेशन. सो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वॉटर मध्ये मिक्स झाला की काय तयार होणार आहे, कार्बोनिक ऍसिड. कधी टेस्ट केलंय? हा, इनो मध्ये इन्स्टंटली तयार होतो, पण ऑलरेडी कार्बोनिक ऍसिड टेस्ट केलंय का कधी? तुम्ही जे कोल्ड ड्रिंक पिताय, जिचं टोपण काढल्यानंतर सगळे असे इफरसन्स येतात, काय म्हणतो आपण, बुडबुड्या येतात, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड
अंडर प्रेशर भरलेला असतो, जो टँजी फ्लेवर लागतो सोडा किंवा कोको कोला, तर हे कार्बोनिक ऍसिड, आपल्या जिभेला ती टेस्ट जी आवडते ते कार्बोनिक ऍसिड मुळे असते. सो समुद्राच्या पाण्यामध्ये जर आता एक्स्ट्रा CO2 जर ऍड होत असेल, जो वातावरणात एक्स्ट्रा वाढलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर मिक्सिंग वाढणार, तर त्यामुळे कार्बोनिक ऍसिड तयार होत आहे, त्यामुळे समुद्राच्या पाण्याचं पीएच कमी होत चाललेलं आहे. मग आतापर्यंत जी समुद्राच्या पाण्यात जीवसृष्टी डेव्हलप होती ते एका सर्टन पीएच ला ती तयार झाली. आता पीएच ऍसिडिफाय होत असेल तर त्या जीवसृष्टीवरती परिणाम होणार आहे. फायटोप्लॅन्क्टन, झू प्लॅन्क्टन, छोटा मासा, मोठा मासा, देव मासा, शार्क, हे सगळे एका फूड चेन मध्ये अफेक्टेड होणार आहेत आणि अल्टिमेटली त्यांना खाणारे आपण महाभाग. सगळ्यांनाच फूड सिक्युरिटीचा इश्यू आहे. लक्षात आलं? म्हणजे ऍग्रिकल्चर वरती स्पेसिफिकली काय हे होणार आहे हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. कुठल्या क्रॉपला कुठल्या एरियामध्ये काय होणार आहे, इथं आपण जनरल कॉन्सिक्वेन्सेस शिकतोय. पुढचा आहे मेल्टिंग ऑफ आईस कॅप. म्हणजे जस्ट एक नासाच्या वेबसाईटला मला इमेज दिसली होती, तर मागच्या 30 वर्षात 40 वर्षात बघा, आता हे 79 ला एवढा आईस कॅप होता. मी मगाशी जे म्हटलं ते, हा अमेरिका कॅनडाचा पार्ट आहे, अलास्काचा, हा रशियाचा पार्ट आहे, हा स्वीडन वगैरे नॉर्वे हा युरोपचा पार्ट आहे. सो आता इथून अशा पद्धतीनं ट्रान्सपोर्टेशन चालू झालंय. तर 79 ला बघा केवढा बर्फ होता परमनंट, आता तो 11 पर्यंत इथं आलेला आहे. ठीक आहे, तो स्लोली आईस कॅप मेल्टिंग होत चाललेला आहे. तर तेवढं पाणी समुद्रात येणार, पाण्याची पातळी वाढणार. त्यानंतर मेल्टिंग ऑफ ग्लेशियर्स. आता हे एक जे फाईल आहे कशा पद्धतीनं मेल्टिंग ग्लेशियर सोबत जातं. ह्याच्या अगोदर बघा, इथपर्यंत आल्यानंतर बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर व्हायचं, म्हणजे एवढा बर्फाचा पोर्शन हा कायम सॉलिडिफाईड राहायचा उन्हाळ्यात सुद्धा. आता ग्लेशियर रिट्रीट व्हायला लागलेलं म्हणजे काय, ते मागं मागं चाललेलं आहे आणि अगदी उगम पर्यंत गेल्यानंतर ग्लेशियर नष्ट होऊन जाणार. ओके, म्हणजे आपल्याला गंगाला, जमुनाला जे यमुनोत्री मधून बर्फ पाणी फीड करतं, ते उद्या ते ग्लेशियरच नाही राहिलं. जसं सियाचिन ग्लेशियर आहे, तर नद्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी जे मिळत होतं ते मिळायचं बंद होणार, फक्त पावसाळ्यातच पाणी राहणार. सो आता जे नॉर्थ इंडियामध्ये 12 नद्या वाहत्या असतात, तर त्या राहणार नाहीत, उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी नसणार आहे. अगेन इट विल अफेक्ट फूड सिक्युरिटी, कारण आपलं इंडियाचं 40% फूड प्रोडक्शन हे नॉर्थ इंडियन प्लेन्स मध्ये होतं. ओके, हे अशा पद्धतीनं जेवढ्या काय आपल्या उत्तर ह्याच्यातल्या नद्या आहेत, त्या सिंधू नदी सोडून द्या. सिंधू नदी आपण पाकिस्तानला पाणी वाटप करारात गेलेला आहे. सिंधू, झेलम, चिनाब. ओके, या 3 नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला आपण देतो. आपण त्यावर हक्क सांगू शकत नाही, किरकोळ वापरू शकतो. त्याच्या खालच्या ज्या नद्या आहेत, रावी, बियास आणि सतलज, याचा आपल्याला पूर्ण हक्क आहेत. आणि तेवढं एकच करार आहे 1960s ला झालेला, आय थिंक, की जो किती दुश्मनी असली तर दोन्ही देशांनी व्यवस्थित पाळलेला आहे. ओके, तर ह्या ज्या नद्या आहेत ह्याचं पाणी आपण वापरू शकतो. आता इथं सगळे हे ग्लेशियर्स आहेत. आता सियाचिन ग्लेशियर इथं आहे कुठेतरी, बरोबर. तर हे सगळे ग्लेशियर्स आता मेल्ट झाले, किंवा इथं बघा आता हे गंगोत्री इथून चालू होते, इथं यमुनोत्री पासून चालू होतं. तर उन्हाळ्यात काय होतं, हे हिमालयातला बर्फ आहे, तर हा वितळतो, खालच्या लेअरचा म्हणतो, एकदम टॉपचा नाही वितळत. तर त्यामुळे उन्हाळ्यात पुन्हा या नद्यांना, हे घागरा, गंडक, कोसी वगैरे, यांना पाणी उन्हाळ्यात पण येतं. म्हणजेच 12 महिने इथल्या पूर्ण पंजाब, हरियाणा पासून वेस्ट बेंगॉल पर्यंत 12 महिने इथल्या नद्यांना पाणी असतं. त्यामुळं 12 महिने इथं ऍग्रिकल्चर प्रोडक्शन चालतं. पण उद्या हे ग्लेशियर्स इथले रिट्रीट झाले, नष्ट झाले, मागं सरकून, तर उन्हाळ्यात मेल्ट होण्यासाठी बर्फच नसणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात इथल्या नद्यांना पाणी राहणार नाही आणि इथली सगळी फूड सिक्युरिटी धोक्यात येईल. तुम्हाला माहित असेल, बेंगॉलमध्ये वगैरे वर्षातून 3 राईसचं क्रॉप घेतलं जातं, कारण पाणी अँपल अमाऊंट ऑफ अवेलेबल आहे म्हणून. ओके, त्यानंतर पुढचा आहे बायोडायव्हर्सिटी लॉस. आता बायोडायव्हर्सिटीचा अर्थ काय सांगता येईल सिंपल लँग्वेज मध्ये? यस प्रतीक्षा, इंडस वॉटर ट्रीटी म्हटलं जातं, सांगा.
व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी सिंपल लँग्वेज मध्ये? स्पेसिस ऑफ फ्लोरा अँड फोना इन पर्टिक्युलर एरिया. आणखीन जिओग्राफी आणखीन थोडं त्याला मोर रिफाईन कसं करता येईल? लँड वरती सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठं असते? इक्वेटोरियल फॉरेस्टचा टाइप काय? इक्वेटोरियल फॉरेस्ट. एक्झाम्पल अमेझॉन. अॅनाकोंडा पिक्चर बघितलाय? इंटेरियर मध्ये कशा पद्धतीनं जायला लागतं? बाय रोड, बाय एअर काय बाय वॉटर? बाय वॉटर. का बरं? रोड का नाही बांधले त्याने? डेन्स फॉरेस्ट कापायचं. बायोडायव्हर्सिटी नष्ट होईल म्हणताय? म्हणजे फॉरेस्ट कापल्यानंतर रोड पुरते किती लागणार आहे रे? अमेझॉन मध्ये आपण इंटेरियर मध्ये रोड कन्स्ट्रक्ट करू शकत नाही, कारण लँड वरती सगळ्यात जास्त कंड्युसिव्ह, सगळ्यात जास्त फेवरेबल जे क्लायमेट आहे ते इक्वेटोरियल फॉरेस्ट किंवा आपण एक्झाम्पल बघतोय अमेझॉनचं. तर तुम्ही आता रोड कन्स्ट्रक्शन करायला घेतलं, ओके, आणि दिवाळी आहे म्हणून एक 10 दिवसाची सुट्टी घेतली, तर तितकं इतकं फेवरेबल वातावरण आहे की वेली वगैरे सगळे येऊन ते ऑक्युपाय करून टाकतील, कारण लाईट आतपर्यंत पेनिट्रेट होत नाही. मध्ये एवढी मोठी जागा तुम्ही अवेलेबल करून दिली, आजूबाजूचं सगळं व्हेजिटेशन ते ऑक्युपाय करायचा प्रयत्न करेल. मग तुम्ही रोड जरी कन्स्ट्रक्ट केला सगळं सुट्ट्या दिवाळीची न घेता, अमेझॉनला दिवाळी कुठली म्हणा, ओके, तर सुट्ट्या न घेता जरी किंवा ब्रेक न घेता जरी रोड कन्स्ट्रक्ट केला तरी तुम्हाला मेंटेन तर ठेवायला लागणार आहे ना. आजूबाजूला व्हेजिटेशन कायम प्रयत्न करत असणार आहे ऑक्युपाय करायचा, त्यामुळे ते फिजिबल नाही. मग लँड रूट किंवा आपला वॉटर रूट का फॉलो केला जातो? कारण पाण्याचा जो नॅचरल फोर्स आहे तो ती जागा इंटॅक्टच ठेवतो ना. नदी बुजवू नाही शकत फॉरेस्ट, बरोबर. काही ठिकाणी अशी वरून ऑक्युपाय करू शकेल, पण पूर्ण तो एरिया ऑक्युपाय नाहीच करू शकत. पाण्याचा पण फोर्स आहे ना कंटिन्युअस. त्यामुळं इंटेरियर मध्ये तुम्हाला फक्त नदी मार्गेत जाता येतं, जलवाहतुकीनं जाता येतं. आता तुम्ही एअर वगैरे करू शकता एखाद्याचे स्ट्रीप करून, पण लार्ज स्केलला ते पॉसिबल नाही, बरोबर, कारण इतकं जास्त व्हेजिटेशन तिथं असतं. बॅक टू अवर टॉपिक, बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण आता म्हटलं, यांनी सांगितलं की स्पेसिस फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया. तर त्याला थोडं रिफायनिंग, नंबर ऑफ स्पेसिस किंवा स्पेसिस मध्ये पण फ्लोरा आणि फॉना. फ्लोरा म्हणजे काय? फ्लोरल म्हणजे प्लांट, फॉना म्हणजे ॲनिमल्स. ॲनिमलच्या व्हरायटीज किंवा प्लांटच्या व्हरायटीज, जेवढ्या स्पेसिस एखाद्या एरियामध्ये, सो स्पेसिफिकली पर युनिट एरिया, ओके, नंबर ऑफ स्पेसिस ऑफ फ्लोरा अँड फॉना पर युनिट एरिया, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. म्हणजे हा 1 स्क्वेअर किलोमीटरचा आपण हे धरलो तर इथे किती नंबर ऑफ स्पेसिस आढळतात. आपण एक ह्युमन आहे, ह्युमन एक स्पेसिस झाली, कुठेतरी किडा फिरत असेल, कॉक्रोच फिरत असेल तो एक झाला, उंदीर फिरत असेल तो, एखादा आम्ही प्लांट ठेवला असेल, तर हे नंबर ऑफ स्पेसिस झाले. मग एखाद्या एरियामध्ये जेवढे स्पेसिस, युनिट एरियामध्ये काहीतरी आपण 1 स्क्वेअर मीटर, 1 स्क्वेअर किलोमीटर काहीतरी युनिट एरिया डिफाईन करावा लागेल. तेच तुम्ही राजस्थानच्या डेझर्ट मध्ये गेला, तुम्हाला एका स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये मॅक्झिमम किती नंबर ऑफ स्पेसिस सापडतील? काही साप सापडतील, काही विंचू सापडतील, उंट सापडतील, प्लांट हार्डली काही कॅक्टसचे प्रकार सापडतील. समजा तिथे 40 नंबर ऑफ स्पेसिस सापडत असतील, तर इथे तुम्हाला अमेझॉन मध्ये 1000 सापडू शकतात. सो दिस इज बायोडायव्हर्सिटी पर युनिट एरियावरती आपण मोजतो. सो लँड वरती, इक्विटोरियल फॉरेस्ट वरती हे जास्त आहे. त्याला कारण काय आहे? इक्विटोरियल एरियामध्ये सगळ्यात जास्त कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. सूर्य इथं बऱ्यापैकी असणार आहे, सूर्य इथनं इथपर्यंत जाणार आहे, इथनं इथपर्यंत येणार आहे, बरोबर, म्हणजे कायम विषुववृत्ताजवळ असणार आहे.
दुसरं इथं दररोज संध्याकाळी दुपारनंतर पाऊस पडतो, भूगोलात शिकला असाल तुम्ही. सो टेम्परेचर फेवरेबल आहे, ह्युमिडिटी पण भरपूर आहे, त्यामुळं प्रचंड व्हेजिटेशन वाढतं आणि व्हेजिटेशन असेल तर त्यांना खाणारे इन्सेक्ट अॅनिमल पण असणार. ओके. आता ज्यावेळी ग्लोबल टेम्परेचर राईज होईल त्यावेळी सगळीकडचं टेम्परेचर वाढेल. समजा इथलं टेम्परेचर ऑन एन एव्हरेज आपण धरू 30 डिग्री सेल्सिअस, जस्ट एक्झाम्पल म्हणून. ओके. आणि इकडं 0 पेक्षा खाली असतं, पण एक्झाम्पल धरू आपण सोपं जाईल म्हणून. इथं समजा कॅप्रिकॉनला 25 डिग्री सेल्सिअस आहे. आता ज्यावेळी इथलं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअस न वाढेल म्हणजे 32 होईल, त्यावेळी जे अॅनिमल्स मूव्ह करू शकतात तर ते कुठं मूव्ह होतील, इकडं मूव्ह होतील किंवा वरती मूव्ह होतील जिथं 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आता 25 इथं 27 होणार आहे, मग इथं कुठेतरी 30 असेल म्हणून ते इकडे शिफ्ट होतील. आणखीन टेम्परेचर राईज झालं, आणखीन शिफ्ट होत राहतील. बरोबर. पण हे सगळ्यांनाच मायग्रेशन पॉसिबल आहे का? सगळ्याच प्लांट स्पेसिस मायग्रेट होऊ शकतात का? सगळ्याच अॅनिमल स्पेसिस मायग्रेट होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही इथं याल तर पुढचं ऑप्शन काय आहे, किंवा इथल्या 0 डिग्री सेल्सिअस वरती जे ऑर्गॅनिझम्स आहेत, समजा इकडे कुठेतरी पेंग्विन वगैरे असतील या किनाऱ्यावरती, आणि काय असतं आर्टिक मध्ये, सी लायन्स असतील, रेनडियर असतील, पोलर बियर असतील. बरोबर. तर ह्यांना पृथ्वीवरती असा कुठला एरिया आहे का की जिथं आता हे टेम्परेचर मिळेल इथलं टेम्परेचर राईज झाल्यानंतर? तर ह्या पूर्ण पृथ्वीवरती सगळ्यात जास्त वल्नरेबल पॉप्युलेशन कुठलं आहे मग? पोलर ह्याच्यावरचं, ह्या पोल किंवा त्या पोलवरचं. मग हॅबिटॅट मायग्रेशन सगळ्यांनाच पॉसिबल नाही, त्यामुळे इथलं जे हॅबिटॅट लॉस होणार आहे, टेम्परेचर एक तिथलं हॅबिटॅट आहे, म्हणजे ते टेम्परेचर म्हणजे काय, एक व्हेरिएबल आहे. हॅबिटॅट म्हणजे आपण घरात राहतो या टेम्परेचरला, तर आपलं ते वातावरण एक हॅबिटॅट झालं ना. आता तिथलं वातावरणच वाढलं म्हणजे हॅबिटॅट लॉस झाला. फॉर एक्झाम्पल, हॅबिटॅट कॉन्सेप्ट समजते का तुम्हाला? आधी ते माहित असावं. हॅबिटॅट म्हणजे काय, जसं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. इथं वेस्टर्न घाटात एक फ्रॉगची स्पेसिस आहे, मला आता त्या झाडाचं नाव माहित नाही. तिची अख्खी लाईफ सायकल त्या झाडाच्या खोडावरतीच जाते. ती फ्रॉग कधीच जमिनीवरती येत नाही. असं इमॅजिन करा, जर आपण ती झाडं तोडून टाकली तर त्या फ्रॉगला दुसरा पर्यायच नाही ना. त्याचं इव्हॉल्युशनच त्या झाडाच्या भोवती झालेलं आहे. मग त्याचा हॅबिटॅट लॉस झाला, ती स्पेसिस नष्ट झाली. बरोबर. बरं, हे बायोडायव्हर्सिटीचं एवढं कौतुक का? आपल्याला काय फायदा त्याचा? हा, बायोडायव्हर्सिटी आपल्याला जे सर्व्हिसेस देतात, फॉर एक्झाम्पल आता वेस्टर्न घाटात एक नरक्या नावाची वनस्पती आहे. 20-25 वर्षापूर्वी शोध लागला की त्या नरक्या वनस्पतीमध्ये एक अल्कलॉइड सापडतं दॅट हॅज अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी. आता समजा हे शोध लागायच्या आधी ती वनस्पती नष्ट होऊन गेली असती तर आपण आपल्या प्रॉफिटला किंवा फायद्याला मुकलो असतो. लक्षात आहे. बाकी लार्जर इथिक्स मॉरॅलिटी मध्ये गेला तर पृथ्वीवरती सगळ्याला, प्रत्येकाला जगायचा समान हक्क आहे. आपण तो नाकारतोय असे बदल करून क्लायमेट चेंजचे, पण सोडून देते. फायद्याचं बोलूया आपण. तर हे असे कितीतरी स्पेसिस आहेत, आपण आयडेंटिफाय करू पर्यंत ते नष्ट झालेले आहेत ऑलरेडी. ओके. सो त्या कंटेक्स्ट मध्ये बघा. त्यानंतर पब्लिक हेल्थ, स्प्रेड ऑफ डिसीजेस, हीट स्ट्रोक तर सांगितलं तुम्हाला. म्हणजे अलीकडच्या काही वर्षांमध्ये हीट स्ट्रोक खूप वाढलेले आहेत. म्हणजे आपल्याकडं आता जे जुनी लोक आहेत ते काळजी घेतात, पण आपल्याला जुन्या लोकांनी सांगितलं, आई वडिलांनी, अरे एवढ्या उन्हात कुठे जातोय, त्याला काय होत आहे. बरोबर. तर हीट स्ट्रोक बॉडीमध्ये डिहायड्रेशन झालेलं आपल्याला कळत नाही, आणि हीट स्ट्रोक खूप डेंजर असतं. म्हणजे आता विदर्भात कोणी असेल तर मी ऑब्झर्व केले, मी काही दिवस होतो, म्हणजे आपल्याकडे उन्हाळ्यात अशा झाडा लागत नाहीत नॉर्मली, पण तिथं असं नॉर्मल आहे, जसं फ्रीजचं दार उघडल्यावर गार वारा लागतो ना, तसे असं कोणीतरी गरम वारा फेकत असल्यासारखं वारा लागतो. आणि तुम्ही एवढ्या अशा एक्स्ट्रीम टेम्परेचरला बाहेर एक्सपोज जास्त वेळ असाल तर बॉडीतलं वॉटर कमी होणार आहे. सो ग्लोबल वॉर्मिंगमुळे हीट स्ट्रोकचं प्रमाण वाढणार आहे. दुसरं काय, पब्लिक हेल्थ, स्प्रेड ऑफ डिसीजेस. आता हे डिसीजेस का वाढतील, काय सांगता येईल? हा, म्हणजे
ही स्टोरी बॉलिवूड ह्याला पण फिट होते. म्हणजे याचं म्हणणं आहे की परमाफ्रॉस्ट मध्ये काही त्या काळातले डायनोसॉरच्या काळातले पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील जे इनएक्टिव्हेट स्टेज मध्ये असतील, आणि परमाफ्रॉस्ट जर ते वितळलं तर ते पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स आता ऍक्टिव्हेट होतील. म्हणजे सध्या ही सायन्स फिक्शन आहे, पण इट माइट बी पॉसिबल इन द फ्युचर. म्हणजे आता आपण जे जे इमॅजिन केलं होतं 100-2 वर्षापूर्वी जे सायन्स फिक्शनचे पुस्तकं निघाले होते ना, तशी लाईफ आपण आता जगतोय. त्यामुळे हे काही इम्पॉसिबल कॅटेगरीतलं नाही. पण ते थोडं आता बाजूला ठेवून नॉर्मली काय होईल सांगतो. आता पुण्यामध्ये बघा, जनरली ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाऊस पडून गेलेला असतो, अचानक ऑक्टोबर हिट होते, कुठेतरी छतावरती टायरी बेरी राहिलेल्या असतात, त्यात पाणी साचून असतं, मग डास अंडी घालणार, डास जास्त होणार, मग डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया सगळंच होणार, बरोबर. पण हे प्रमाण शिमल्याला मनालीला कमी आहे, टेम्परेचर कमी आहे, त्यामुळे तिथं डासांचं प्रोडक्शन एवढं होऊ नाही शकत. त्यामुळे तिथं असे डिसीज, कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ते कमी आहेत, बरोबर. आता टेम्परेचर जर वाढत गेलं आणि शिमल्याचं टेम्परेचर उद्या पुण्यासारखं झालं तर डासांना तिथं नवीन ग्राउंड मिळालं प्लोरिफेरेशन होण्यासाठी. सो जसं ग्लोबल वॉर्मिंग होत जाईल तसं नवीन नवीन एरिया मध्ये हे पब्लिक इश्यूज जे आहेत, मॉस्किटो रिलेटेड डिसीज, मलेरिया असतील वगैरे, हे वाढत जातील. किंवा सारखं सारखं फ्लडिंग होत असेल तर फ्लडिंग झाल्यानंतर बघा ड्रेनेजचं पाणी चांगल्या पाण्यामध्ये मिसळणार, बरोबर आहे ना. येस ऑर नो. नदीला पूर आल्यानंतर समजा चांगला तलाव आहे तुमच्या गावामध्ये जे पाणी प्यायला वापरलं जातं आणि नदीच्या जवळच आहे, नदीला पूर आला आणि त्या तलावात सगळं आलं तर आजूबाजूच्या गटरचं पाणी पण तिथंच येणार आहे ना. सो वॉटर कॉन्टॅमिनेटेड होणार आहे, सो वॉटर बॉर्न डिसीजेसचं प्रमाण वाढणार आहे. किंवा फ्लड जर रिसीड झालं तर लो लाईंग एरियामध्ये पाणी तसंच साचून असतं, पावडर वगैरे मारतात बघा नगरपालिकेचे लोक, ते त्यासाठीच मारतात की डिसीजेस होऊ नयेत म्हणून. मग हे कुजणारं पाणी त्यात पुन्हा कॉन्टॅमिनेशन होणार, कुठेतरी ते मिक्स होणार, पाईप फुटलेले असणार पिण्याच्या पाण्याचं, तर वॉटर बॉर्न डिसीजचं प्रमाण वाढणार. लक्षात आलं. त्यानंतर क्लोरल ब्लिचिंग, कोरल रीफचं ब्लिचिंग होणार. ब्लिचिंग ही टर्म तुम्ही कुठे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये ऐकलेली आहे. क्लॉथला आपण ब्लिचिंग करतो. कुठल्या पद्धतीच्या क्लॉथला? व्हाईट शर्ट. का बरं? कलरफुल का नाही? मी हा शर्ट जर दिला तर काय होईल? हा, याचं कन्व्हर्जन व्हाईट ड्रेस मध्ये होईल. ब्लिचिंग इटसेल्फ डिनोट्स की ते सगळं कलर्स काढून टाकतं. मग व्हाईट मध्ये मुळात काही कलर नसतोच ना, ते ओरिजिनल कलर कॉटनचा कलर आहे. त्यामुळे ब्लिचिंग आपण व्हाईट क्लॉथच करतो. हळदी वगैरे मित्राच्यात स्वतःच्यात खेळल्यानंतर आपण ब्लिचिंगला देणार, हळद जावी म्हणून, बरोबर ना. चला, स्वतःच्या लग्नाबद्दल पण एवढं सिरियस, म्हणजे मला वाटलं ह्याच्याबद्दल तरी थोडी तरी स्माइल द्याल. तर ब्लिचिंग टर्म ते आहे. मग ब्लिचिंगचं मिनिंग काय की कलरलेस करणं. मग तुम्ही आता मालवणला वगैरे आपल्याकडे आहे, स्नो मध्ये उगीच एवढं ढेग सारं पैसा घेतात, थोडा ट्यूब देतात आणि 5 मिनिटं बुडवतात तुम्हाला, गढूळ पाणी असते, उगाच फोटो काहीतरी काढतात आणि तुम्ही लगेच स्टेटसला ठेवणार. मालदीवची क्लिअरिटी इथं नाही आहे दादा. ओके. सो कोलर बीच म्हणजे काय असतं? असं सगळं कलरफुल वातावरण असतं. अमेझॉन मध्ये जे आपण म्हटलो की लँड वरती सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आहे म्हणतोय, पण पृथ्वीवरती सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठं असेल तर कोरल रीफ मध्ये असते. ओके. ग्रेट ऑस्ट्रेलियन बॅरियर रीफ म्हणतो ना आपण, जगातलं सगळ्यात मोठं. तर तिथं पर युनिट एरियामध्ये तुम्ही स्पेसिस मोजल्या तर अमेझॉन किंवा इक्वेटोरियल फॉरेस्ट पेक्षा इथं जास्त सापडतील. मग आता ओसिन वॉटरचं ऍसिडिफिकेशन व्हायला लागलेलं आहे, प्लस ओसिन वॉटरचं टेम्परेचर राईज व्हायला लागलेलं आहे, ह्याच्यामुळे या कोरल रीफची डेथ व्हायला लागलेली आहे. ओके. आता ह्याची जर डेथ होत असेल तर ह्याच्यावर अवलंबून असणारे जी फूड चेन आहे, छोटा मासा, मोठा मासा, झू प्लॅंक्टन वगैरे सगळे, तर यांची संख्या कमी होईल. यांची संख्या कमी होईल तर अल्टिमेटली फिश प्रोडक्शन कमी होणार, अगेन आपली फूड सिक्युरिटी धोक्यात, टुरिझम धोक्यात. असं वाळलेलं बघायला तर तुम्ही जाणार नाही 2-3 हजार घालून, बरोबर. तर हे सगळं इम्पॅक्ट होईल, याला आपण कोरल रीफ म्हणतो. त्यानंतर याचा सगळ्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे. आता हे जस्ट मला एका ठिकाणी सापडलं होतं की 2020 ला आपण क्लायमेट चेंजची काय काय किंमत मोजलेली आहे, किती ठिकाणी फ्लड आले, काय आले वगैरे, आकडे सगळे बिलियन्स मध्ये आहेत. चायनामध्ये त्या वर्षी समर फ्लड आलते, $35 बिलियन लॉस होता. त्यानंतर
हे टोटल दिलेलं आहे त्याने. त्यानंतर स्टॉर्म ऍक्टिव्हिटीजमुळे $36 बिलियन लॉस झालेला आहे. त्यानंतर क्लायमेट रिलेटेड ओव्हरऑल डिझास्टरमुळे एवढं झालेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये एक प्रिन्सिपल आहे, एखादं डिझास्टर तुम्ही अवॉइड करण्यासाठी आज जर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेत असाल तर तुम्हाला ₹1 खर्च आहे, आणि तुम्ही ते जर नाही घेतलं आणि डिझास्टर झालं तर पुन्हा पूर्वीची स्थिती आणण्यासाठी ₹10 खर्च आहे. आणि हे माहीत असून सुद्धा आपण क्लायमेट चेंजवर काहीही अजून इफेक्टिव्ह स्टेप्स घेत नाहीत. दरवर्षी ती कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP ची मीटिंग भरते 7 स्टार हॉटेलला. NGOज प्रोटेस्ट करणारे करतात, सगळे राष्ट्राध्यक्ष येतात, वर्ल्ड मध्ये असं झालं पाहिजे, वी हॅव टू मूव्ह ऑन ग्रीन एनर्जी, पण काही असे इफेक्टिव्ह स्टेप्स घेतले जात नाहीत. तू करणार की मी करणार, डेव्हलप्ड कंट्री, हे अशीच भांडणं चालू राहतात. जे माग मी UPSC करत असताना द हिंदूला एक कार्टून आलं होतं की COP ची मीटिंग एव्हरेस्टच्या टॉपला होते आणि आजूबाजूला पाणी आलेलं आहे समुद्राचं, आणि मग त्या मीटिंग मध्ये एकटा म्हणतो की ठीक आहे, अल्टिमेटली आपलं एकमत झालं, आता सगळ्यांनी क्लायमेट ऍक्शन वरती मेजर्स घ्यायचे. म्हणजे इतका लेट करायला लागलोय आपण, म्हणजे एव्हरेस्टच्या जवळ पाणी आलं म्हणजे काय राहिलं ना. ओके, तर ते तसं आहे. इकॉनॉमिक डॅमेज काय बघा, आता तुम्ही आजारी पडणार, त्याची 2 पद्धतीनं कॉस्ट आहे. तुमचं इकॉनॉमिक आउटपुट त्या दिवसांचं थांबणार, तुमचा मेडिकल खर्च वाढेल. म्हणजे जस्ट हे सांगतोय, म्हणजे फूड सेफ्टी ऑफिसरला माझा एक स्टुडंट होता, तो जस्ट इंटरव्ह्यूचा भेटायला आला होता. तो इथल्याच एका पर्वती जवळच्या हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर असल्यामुळे तो हे करतोय. तर असाच विषय आमचा चालू होता मेडिकल फील्डवरती. मग तो सांगत होता की जनरली ह्याच दरम्यान, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, तर मलेरिया रिलेटेड किंवा चिकनगुनिया वगैरे जे मॉस्किटो रिलेटेड डिसीज आहेत त्यांचं प्रमाण त्या एरियामध्ये एवढं होतं की बेडच अवेलेबल नाहीत, कुठेच नाहीत बेड अवेलेबल. कसं तरी ऍडजस्ट करून हे करतायत. बरं, हे सगळं ह्युमन इंड्युस्ड आहे. म्हणजे ऑक्टोबर मध्ये हीट असते हे फक्त आता होतंय का, कधीपासून आहेच ना. मग ह्याची इकॉनॉमिक कॉस्ट आहे. तुम्ही आजारी पडला, 4 दिवस अभ्यास नाही केला, समजा तुम्ही जॉबला आहे, 4 दिवसाचं, आता शासकीय सेवा असेल तर सोडून द्या, पण तुम्ही समजा आपण डे वेजेस वर जातोय, तर तेवढा एखाद्या लोअर स्टार्टाचा लॉस आहे ना, इकॉनॉमिक लॉस, किंवा इकॉनॉमिक आउटपुट तेवढं होणार नाहीये. दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर रिपेअरिंगचा कॉस्ट आहे, तुम्हाला सांगितलं. कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा परमाफ्रॉस्टच्या एरियामधलं जे परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं कोलॅप्स होणार आहे. ओके, तर त्याची कॉस्ट आहे. त्यानंतर आपली प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज होणार आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जॅपनीज प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त समजली जाते आणि इंडियन्स आपण लेझी समजलं जातो. तर ह्याला क्लायमॅटॉलॉजिकल रिझन्स पण आहेत. वी आर लिव्हिंग इन ट्रॉपिकल कंट्रीज, जिथं उष्णता जास्त आहे. तुम्ही AC लायब्ररी का प्रिफर करता नॉर्मल लायब्ररीपेक्षा? टेम्परेचर कंट्रोल असेल, लो टेम्परेचरला तुमची प्रोडक्टिव्हिटी बूस्ट होते. बॉडीला खूप एक्झर्शन करावं लागत नाही टेम्परेचर कमी ठेवण्यासाठी. मग तुम्ही ती एनर्जी माइंडला खर्च करू शकता अभ्यास करायला, बरोबर. त्यामुळे ट्रॉपिकल कंट्री असल्यामुळे आपण एखादा हार्ड वर्क करताना थकून जाणार आहे. जॅपनीज किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये तो प्रकार नाही, तिथं टेम्परेचर ऑलरेडी कमी आहे. सो ही प्रोडक्टिव्हिटी ओव्हरऑल ग्लोबल वॉर्मिंग मुळे डिक्रीज होणार आहे. ओके, सो एवढं सगळं झाल्यानंतर आता त्याच्यापेक्षा काहीतरी कठीण सांगतोय तुम्हाला. पहिला प्रश्न लिहून घ्या ऑनलाईन, तुम्ही पण पहिला प्रश्न लिहायचा आहे आणि बरोबर तुमच्या घरात किती वाजले माहित नाही, इथं PC मध्ये 11:59 म्हणजे 12 वाजलेले आहेत. मी तुम्हाला 15 मिनिटं देतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे काही सुचेल, तुम्हाला जर सुचत नसेल तर तुम्हाला PDF नोट शेअर केल्यात, PDF ओपन करा. मी काय सांगतोय का, PDF ओपन करा आणि बघून लिहा. पण आज पहिला दिवस आहे, शुभ मुहूर्त आहे, आज एक क्वेश्चन तुमच्याकडून लिहूनच झाला पाहिजे. सर इंट्रोडक्शन काय करू सुचत नाही, कन्क्लुजन काय करू सुचत नाही, करू नका. सिंपल सांगतोय, करू नका. तुम्हाला जसं जमतं त्याचं पहिल्या प्रश्नाचा आन्सर आज लिहायचंच आहे. तसं 10 मिनिटं लागतात, पण मी 15 मिनिटं देतो. सर किती वर्ड मध्ये लिहायचं आहे, वर्ड लिमिट नाही. तुम्हाला तुमचं मन जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत लिहायचं आहे.
एडीजी वर्ड लिमिट नाही, मी आता सांगितलं तुम्हाला 15 मिनिटात जेवढं लिहावंसं वाटतं तेवढं लिहा, जे काही सुचतंय ते लिहा. कुणाची आठवण आली तर तेही लिहू नका. फक्त आपल्याला सराव करायचा आहे. एक तुमचा इनिशियल मेंटल ब्लॉक मला दूर करायचा आहे, बाकी काय नाही. हे काय खूप अवघड प्रश्न आहे वगैरे असं काहीच नाही आहे. तीन प्रश्न 15 मिनिटात लिहायचे नाही, फक्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर 15 मिनिटात लिहायचं आहे. बाकीचे दोन तुम्ही घरी सोडू शकता. तुम्ही ऑनलाईन चालूच ठेवा. एक फक्त 15 मिनिटं तुम्हाला आवाज येणार नाही. अजून आहेत 3 मिनिटं, पटापट आवरा. 3 मिनिटात तुमचा त्या क्वेश्चन कंप्लीट झाला पाहिजे. अशा पद्धतीने आता जेवढं राहिलं असेल तिथे 1-2 लाईन कमी लिहिलं तरी चालेल, पण तुमचा क्वेश्चन एंड होऊन दे. ओके. ऑनलाईन ऑफलाईन मुलं माझ्या समोर आहेत. ऑनलाईन मी असं कॅमेऱ्याच्या पलीकडे जाऊन बघू नाही शकत, त्यामुळं मी तुमच्यावर विश्वास ठेवतोय की आपण जी प्रोसिजर फॉलो करतोय ते तुम्ही रिगरसली डिसिप्लिनने तुम्ही तशा पद्धतीनं तयारी करताय किंवा तसं वागताय. ओके. गुड. प्रत्यक्षात किती पेजेस होत आहेत हे आता बघूच नका. तुम्ही आन्सर पूर्ण लिहिलं एवढं सॅटिस्फाईड आहे. तर आता सगळे थांबा. मी सांगतो येतो त्या आपण एकदम बेसिक पासून जातो. सगळ्यांनी आता थांबा, जिथं जसं लिहिलं असेल. आता तुमचा कॅमेरा घ्या, म्हणजे मोबाईल घ्या, आणि त्या आन्सरचं मला पाठवायचं नाही, त्यामुळे घाबरू नका. त्याचा फोटो काढा, एक छानशी पीडीएफ करा, 1 पानाची 2 पानाची, आणि तुमच्या मेलला टाकून ठेवा. लगेच करा इमिडिएट. मी हे का सांगतोय तुम्हाला लक्षात येईल. मेलला टाका किंवा जिथं तुम्हाला ज्यावेळी हवं त्यावेळी तुम्हाला ते बघता येईल अशा ठिकाणी ते स्टोरेज मध्ये राहील अशा पद्धतीनं ठेवा. मेलला जनरली कसं कुठं जात नाही, मोबाईल फॉर्मॅट झाला, हे झाला, ते कंपल्सरी करा. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. गुड. ऑनलाईन झालं का सगळ्यांचा? मेसेज टाका. उल्हास, अमृता, किरण, संजीवनी, गुलाब. आणखीन झालं का कोणाचं काय राहिलंय? करुणा. गुड. झालं. आज तारीख आहे 10, बरोबर. बरोबर 1 महिन्याने आपल्याला चेक करायचं आहे. तुम्हीच चेक करणार आहात. अगेन मी बघत नाही, त्यामुळे हे करू नका.
आज जे तुमचं आन्सर तुम्ही लिहिलाय ज्या पद्धतीनं आणि 1 महिन्यानंतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं लिहिला असाल तर तुमच्या हँड रायटिंग मध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसल, तुमच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला इम्प्रूव्ह दिसल. ओके. आणि आता जे काय थोडं आता काही पेजेस आणले नव्हते, इकडे तिकडे लिहिलेलं आहे, पण तुम्हाला सिग्निफिकंट फरक एका महिन्याने दिसेल. मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की सुरुवात परफेक्शनने करू नका. परफेक्शन ही एक आयडियल कल्पना आहे, ते कधी संपत नाही. तुम्ही आज सुरुवात केली या गोष्टीला त्या परफेक्शन पेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. इथून पुढे आजपासून तुम्ही जे जे काही रायटिंग करत जाल तशा पद्धतीने तुमचा स्पीड इम्प्रूव्ह होणार आहे. आता तुम्ही जे लिहित होता त्यावेळी तुम्हाला तुमची मैत्रीण, मित्र किंवा आणखीन काय असं डिस्ट्रॅक्ट होण्यासारखं काय आठवलं का? किंवा हा इन्सिडंट, तो इन्सिडन्स, तुम्ही प्युअरली 10-15 मिनिटं त्या लिहिण्याच्याच मागं होता. काय माहित सर सबमिट करणार आहेत काय किंवा मेलवर मागून घेणार आहेत काय, बरोबर? लिहिण्यातच होता तुम्ही. तर हे जे आहे हे खूप रेअर झालेलं आहे. तुम्ही अभ्यासातून ज्यावेळी आपली एक्झाम संपेल त्यावेळी डीप वर्क नावाचं एक पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करेन. तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेज मध्ये वाचा. या पुस्तकाचं इंट्रोडक्शन असं आहे की आपल्या एक्झामच्या रायटिंगच्या दृष्टीने आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 5 मिनिटं तुमची घेतो मी. तर जगामध्ये एक 3 ते 4 प्रकारची लोक सक्सेसफुल होते. त्यातला पहिला प्रकार असा आहे ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ओके. कॅपिटलिस्टिक म्हणतो. तर त्यांना माहित आहे की ही आता येणारी टेक्नॉलॉजी, ही कंपनी पुढे जाऊन खूप मोठं करणार आहे, असलेलाच पैसा गुंतवायचा आहे, पैसाच पैशाला मिळवून देणार आहे. असे इन्व्हेस्टर किंवा कॅपिटलिस्टिक प्रचंड भांडवल असणारी लोक, त्यांना स्वतःला काम करायचं नाही, बरोबर? दुसऱ्या प्रकारची लोक आहेत की ज्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा आता कुठल्या प्रकारच्या स्किलला जास्त मागणी आहे हे माहित आहे. जसं आता सगळ्यात जास्त पॅकेज कुठल्या स्किलला मिळतं? डेटा अनालिटिक्स, AI. तुम्हाला माहित असेल गुगलने मायक्रोसॉफ्टकडे काही टीम त्यांची गेली होती, त्यांनी काही ऑफर दिली होती म्हणून, तर ते पुन्हा येण्यासाठी परत इंडियन टर्म्स मध्ये 30,000 कोटी रुपये एक्स्ट्रा खर्च केले. आम्हाला तो पाहिजे सगळा स्टाफ म्हणून. म्हणजे AI ला एवढं महत्व आहे. ओके. म्हणजेच मला काय सांगायचं, त्यातले एम्प्लॉई तेवढं कमवत असतील, हा 1 कोटी तर तो 10 कोटीची ऑफर देत असेल. तर असे स्किल जे आताच्या कालावधीमध्ये रिलेव्हंट आहे, असं स्किल ज्याच्याकडे आहे ती लोक सर्व्हाइव्ह होणार आहेत. हा सेकंड टाइप झाला. ओके. आता साहजिकच आपण त्या AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये पण नाही आहोत आणि आपण कॅपिटलिस्टिक पण नाही आहोत, राईट? मग आता थर्ड टाइप जो आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतो, कुठल्याही क्षेत्रात आपण असो आपण सर्व्हाइव्ह होऊ शकतो, ज्याच्यावरती त्या पुस्तकाची थीम बेसिक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे अशी कोणतीही व्यक्ती जी नॉन डिस्ट्रॅक्टेड प्रचंड फोकसने काही तास काम करू शकते, तर ती व्यक्ती हिस्टॉरिकली पासून आतापर्यंत किंवा इथून पासून पुढं फ्युचरमध्ये ती कायम सर्व्हाइव्ह होईल. कारण इथून पुढं आता सोशल मीडिया आल्यामुळे वगैरे म्हणा, एकदम फोकसने काम करणं किंवा नॉन डिस्ट्रॅक्टेड काम करणं हे खूप रेअर होत गेलेलं आहे किंवा होत चाललेलं आहे. तुम्ही स्वतः ऑब्झर्व करताय, 1 तासभर तुम्ही मोबाईल मधून लांब राहणं शक्य असतं का? कुठेतरी नोटिफिकेशन वागतं. आता तुम्ही सगळे MPSC वाले आहात, सिरियस कॅन्डिडेट आहात, तर काही जण करत पण असतील. मी इन जनरल पॉप्युलेशन बद्दल सांगतोय. तुम्ही येताना काही लोक लिफ्टने आले असतील, बाय द वे लिफ्ट अलाउड नाही स्टुडंटसाठी, फाईन करतील. तर लिफ्ट येणार असूपर्यंत आपण हार्डली 10-20 सेकंद असतील तर लगे काय करतो, मोबाईल काढतो, काहीतरी स्क्रोल करत बसतो. कायम डिस्ट्रॅक्टेड राहायची सवय लागलेली आहे आपली, बरोबर? म्हणजेच फोकस्ड काम करणं हे आजच्या जगात खूप रेअर झालेलं आहे आणि जे रेअर आहे ते व्हॅल्युएबल आहे. कॉपरपेक्षा चांदी का महाग आहे? कारण कॉपरच्या कम्पॅरिझन मध्ये चांदी कमी अवेलेबल आहे. चांदीपेक्षा सोनं का महाग आहे? आणखीन रेअर आहे. सोन्यापेक्षा डायमंड आणखीन रेअर आहे, बरोबर? सो तुम्ही जर डीप वर्क करू शकत असाल तर लाईफच्या कोणत्याही स्टेजला, कोणत्याही एजला, कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही मास्टरी करू शकता.
आणि तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये मास्टर असाल तर सर्व्हायव्हलचा विषयच येत नाही. तुम्ही त्या क्षेत्रातले बाप माणूस आहात, बरोबर. तर त्यामुळं मी आज हे का केलं की 15 मिनिटं तुम्हाला मी स्वतःहून म्हटलं असतं की आज एक क्वेश्चन लिहा, तर काहींनी लिहिलं असतं, काहींनी नसतं लिहिलं. पण जे लिहिणार नव्हते तर त्यांच्यासाठी मला हे दाखवायचं होतं की हे काय रॉकेट सायन्स नाही. आता तुम्ही लिहिला ना, बाय कंपल्शन म्हणून का असे ना लिहिला तुम्ही, ते काय लिहिलं हे याच्याकडे बघू पण नका. ऑनलाईनला तर आणखीन फायदा आहे. इथं तरी आजूबाजून तर त्यांनी तरी बघितलं, आजूबाजूच्या मुलांनी तरी. ऑनलाईनचं तर काय त्याचं तेराच आहे. त्यामुळं कसंही लिहिलेलं असेल अजिबात लाजू नका. त्याचा फोटो काढलाय तुम्ही, 1 महिन्यानंतर बघा. तुम्ही डेली जर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असाल, फक्त 1 महिन्यात किती इम्प्रुव्हमेंट होते बघा. ओके. बाकीचे क्वेश्चन फक्त लिहून घ्या, तुमचे तुम्ही सोडवायचे आहेत घरी. क्वेश्चन लिहून गेलो सांग. डिस्कस द मेजर कॉजेस ऑफ ग्लोबल वॉर्मिंग आणि व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. उल्हास PDF आपण आपल्या पब्लिक टेलिग्राम चॅनेलला टाकलेले, इकॉलॉजी या नावाने, तुला सापडेल. ठीक आहे. झाला असेल तर आता मी याचा आन्सर काय लिहायचं, मी ह्याच्यामध्ये खूप डीप मध्ये जात नाही, तुम्हाला ओव्हरऑल सांगतो. मी का हे आज मला हे करायचं नाही आहे की असा इंट्रोडक्शन पाहिजे, तसं बॉडी पाहिजे. आता ज्यांची ऑलरेडी UPSC करतायत, FSC दिलेला आहे, त्यांना हे आज गरजेचं आहे किंवा त्यांना त्याच्याबद्दल इंटरेस्ट असेल. पण आज आपण याच्याबद्दल बोलायला नको, कारण माझा हेतू आहे की तुम्ही लिहायला लागावं. अगदी छोटं सांगतो. आता काय सरळ सरळ पहिला क्लिअर प्रश्न आहे. ग्रीन हाऊस इफेक्टची तुम्ही जी डेफिनेशन सिंपल सांगितलं होतं, 3 कीवर्ड्स होते. नॅचरल प्रोसेस, ट्रॅपिंग ऑफ हीट आणि सर्टन गॅसेस, बरोबर. हे 3 वर्ड तिथं आले तर तुमचं तिथंच इंट्रोडक्शन झालं. डिरेक्टली तुम्ही इथं देर आर मेनी कॉन्ट्रीब्युटर्स टू ग्लोबल वॉर्मिंग किंवा डायरेक्ट गॅसेसचे तुम्ही नावं लिहून, दीज आर कॉन्ट्रीब्युटर्स टू ग्लोबल वॉर्मिंग, बट अमंग दॅट फॉलोइंग आर द मेजर कॉन्ट्रीब्युटर्स. म्हणून तुम्ही जेवढं मेजर्स आहेत, सगळ्यात मेजर काय येणार आहे, पहिलं CO2 येणार आहे. वॉटर वेपर घेऊ शकता, चालेल, काय अडचण नाही. वॉटर वेपर, CO2, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या आणि CFC. ओके, एवढं तरी आलं पाहिजे. ओझोन नाही आलं तरी चालू शकेल. हे सोडून पण भरपूर गॅसेस आहेत जे आपण सिलेबस मध्ये पण घेतलेले नाहीत, पण तेवढी गरज नाही. लक्षात आलं. आणि कन्क्लुजन काय करायचं, आता पूर्ण आपण ग्लोबल वॉर्मिंग शिकलेलो नाहीये, त्यामुळे कन्क्लुजन अजून तुम्हाला लक्षात येणार नाही. पूर्ण टॉपिक लेक्चर नंतर येईल. याच्यावरती गव्हर्नमेंट मग हे एफर्ट्स घेत आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला काउंटर करण्यासाठी ग्लोबल एफर्ट्स वरती UNFCCC आहे. मग त्यांचे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मीटिंग होतात, बरोबर. मग क्योटो प्रोटोकॉल वॉज द फर्स्ट स्टेप. नाउ वी आर इन द प्रोसेस ऑफ इम्प्लिमेंटिंग पॅरिस अग्रीमेंट. अशा पद्धतीनं कन्क्लुजन करायचं. ओके, तो एंडला आणायचा. हे आता तुम्ही पडू नका. जे पहिल्यांदा लिहायला लागलेत, मी आता काय बोललो तो विसरून जा. ठीक आहे. म्हणजे मला तुम्हाला हे काय सांगायचं की प्रचंड भीती असते लोकांना, म्हणजे ज्यांचा स्कोर खूप चांगला आहे, करायचं पण आहे, पण माझ्याकडून लेखी परीक्षा असल्यामुळे होईल का, हा जो प्रश्न असतो, तर त्यासाठी मी थोडं स्लोली तुम्हाला नेतो. ओके. येस, प्रत्येक पॉइंटला इलॅबोरेट करायचं. म्हणजे CO2 बद्दल तुम्ही 4-5 लाईन्स लिहिणं अपेक्षित आहे. मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे, त्याचे सोर्सेस हे आहेत, आणि इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर अशा पद्धतीनं फॉसिल फ्युएलचं कन्झम्पशन जास्त वाढलं, इंडस्ट्री ग्रोथ खूप जास्त झाली, त्यामुळे CO2चं इमिशन जास्त झालं. ठीक आहे. तशाच पद्धतीनं सगळ्यांचे सोर्सेस वगैरे येतील. सो हे 2 प्रश्न तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. PDF बघितले नसेल तर बघा. आणि बाकी काय तुमचे डाऊट्स असतील, अदर दॅन आन्सर कसं लिहायचं, हे डाऊट आज घेणारच नाही. बाकी काय डाऊट्स असतील तर विचारू शकताय. क्लासरूम काय डाऊट आहे, ऑनलाईन काय डाऊट आहे. ओके, हा प्रश्न आहे की CO2, CFC, HFC हे शॉर्ट फॉर्म मध्ये चालेल का. नाही. प्रश्नाच्या सुरुवातीला तुम्ही कार्बन डायऑक्साईड लिहायचं, कंसात CO2 लिहायचं, त्यानंतर खाली CO2 तुम्ही किती वेळा वापरा. पहिल्या हेडिंग मध्ये तुम्ही क्लोरोफ्लोरोकार्बन
कंसात सीएफसी, त्यानंतर एचएफसी. आता हे खूप लेंदी आहे, तर इथं एक्सेप्शन मी देऊ शकतो. ऍटलीस्ट सीएफसीचं तरी लॉंग फॉर्म लिहा, एचसीएफसीचं राहून दे. एकदा लॉंग फॉर्म लिहिल्यानंतर आन्सर मध्ये तुम्ही किती वेळा शॉर्ट फॉर्म लिहू शकता. ठीक आहे. नोट्स सांगितलंय मी तुम्हाला की 15 तारखेनंतर ऑनलाईनला कुरिअर होतील दोन्ही बुकलेट. तोपर्यंत तुम्हाला पीडीएफ दिलेली आहे. ठीक आहे. डाऊट्स काय नसतील तर आपण थांबूया. ऑफलाईन काय डाऊट्स आहेत? उद्या पण आपलं 10 वाजता होईल. हे आठवडाभर एक एकच सेशन होते. ठीक आहे. थँक्यू.